नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण की नंबर 7 चॅरिएट हे शिकणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला या सगळ्या कार्डची ओळख देते करून. वेगवेगळ्या डेक्समधले आहेत हे ओशो झेन टॅरोट. यामध्ये चॅरिएटचं कार्ड हे असे दिसतं. द अवेअरनेस असं त्याला नाव आहे. दुसरं म्हणजे द टॅरोट ऑफ द डिवाइन. त्यामध्ये चॅरिएटचं कार्ड हे आहे. यामागे एक स्टोरी आहे, ती आपण एंडिंगला पाहिजे. द लाईट सियर टॅरोट. त्यामध्ये चॅरिएटचं कार्ड हे असं आहे. थोडा मॉडर्न लुक आहे त्या डेकला. एव्हरीडे विश टॅरोट. त्यामध्ये चॅरिएटचं कार्ड हे असं दिसतं. आणि वाईल्ड अननोन पॉकेट टॅरोट. त्यामध्ये चॅरिएटचं कार्ड हे असं दिसतं. आणि आपला रायडर वेट टॅरोट डेकमध्ये चॅरिएट असा आहे. सो आपण हा बेस मानून हे कार्ड शिकणार आहोत. कार्ड कुठलंही असलं तर मिनिंग हेच लागणार आहेत, हेच लक्षात ठेवायचं. आता आपण आपल्या लिस्टमध्ये जाऊ. फर्स्ट ऑफ ऑल पिक्टोरियल डिस्क्रिप्शन. सो इथे चित्रामध्ये काय काय दिसतंय. चित्रामध्ये तुम्हाला नंबर 7 दिसतोय. यामध्ये एखादा हा एक वॅरियर आहे, राजा असेल, जो एक त्याने पूर्ण शिरस्त्राण वगैरे सगळं घातलेलं आहे अंगामध्ये. म्हणजे तो एखादा युद्धाला तयार असल्यासारखा आहे. पूर्ण वेशात आहे तो, एका सैनिकाच्या वेशात आहे, योद्ध्याच्या वेशात आहे. आणि तो या चॅरिएटवर, म्हणजे हे एक प्रकारे व्हेकल आहे. सो या चॅरिएटवरती उभा आहे, तो बसलेला देखील नाही आहे, उभा आहे असं आपल्याला दिसतं आहे. दुसरी गोष्ट असं दिसतं आहे की त्याला ह्या चॅरिएटला जे वरून जो एक म्हणता येईल एक छत आहे जे चॅरिएटचं, त्याला जे पडदे लावलेले आहेत त्यावरती बऱ्याचशा चांदण्या दिसत आहेत तुम्हाला, स्टार्स आहेत. किंबहुना त्याचा जो मुकुट आहे त्यावरती सुद्धा स्टार आहे. दुसरं म्हणजे त्याच्या खांद्यावरती 2 चंद्रकोर दिसतात. चंद्रकोर दिसते तुम्हाला खांद्यांवरती. हातामध्ये एक वँड आहे, मॅजिकल वँड. ओके. आणि हे पुढे जे त्याने जे आर्मर घातलेलं आहे त्याच्यावरती इथे समोर हा स्क्वेअर आहे. हे कुठलं तरी साईन आहे त्याचा. दुसरं म्हणजे त्याने हा बेल्ट आहे, त्या बेल्टवरती सुद्धा काही साईन्स दिसतात आपल्याला. आणि त्याच्या चॅरिएटवरती तुम्हाला हे इथे एक सन डिस्क दिसते. आणि त्याला हे असे गरुडाचे पंख आहेत. आणि खाली हे हिंदू देवांचं चिन्ह आहे, जसं हे योनी लिंगम आहे चिन्ह. तर प्रत्येकाचा काही ना काही अर्थ आहे, तो आपण पाहायचा आहे. दुसरं, ह्या चॅरिएटच्या मागच्या बाजूला इथे तुम्हाला इथे भव्य अशा इमारती दिसतील. इथे मागे एक नदीसुद्धा आहे, पाण्याचा साठा आहे, नदी आहे काहीतरी. दुसरं म्हणजे हे 2 स्पिन्स दिसतात. यांचा चेहरा तर ह्युमन बीइंगसारखा आहे, माणसांसारखा, पण शरीर आहे ते सिंहाचं आहे. आणि जी शेपटी आहे ती बैलाची आहे, असं काहीचं. सो ही पण अशी रूपकं आहेत की ज्यांचा काही अर्थ येतो तो आपण पाहायचा आहे. सो हे ओव्हरऑल बॅकग्राऊंड पूर्ण पिवळ्या रंगाचं आहे, हे आपल्याला दिसतं आहे. सो या पलीकडे इतर काही नाही. हे एवढंच डिस्क्रिप्शन आहे या चित्राचं. सो आता ह्याचे स्टेप बाय स्टेप आपण सगळे अर्थ पाहायचे. काय अर्थ आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण नेहमीप्रमाणे कार्डचा जो नंबर आहे 7, त्या 7 अंकाचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहायचं. आता 7 हा अंक जो आहे ना, हा केतू दर्शवतो. आणि केतूची दिशा ही नॉर्थ ईस्ट आहे, म्हणजे ईशान्य दिशा आहे केतूची. आणि काही वेळा केतू ही सेंट्रल डायरेक्शन पण, मध्य, तोही दर्शवतो. सो या कार्ड
कार्डचा ग्रह केतू नाही, या कार्डचा ग्रह हा चंद्र आहे. या कार्डचा ग्रह हा चंद्र आहे. चतुर्थ स्थानाचा कालपुरुष कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये कर्क रास येते. ही कर्क रास या कार्डला रिप्रेझेंट करते आणि ह्या कार्डची पोझिशनसुद्धा या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानावरती आहे. ही नैसर्गिक कुंडली आहे, कारण ह्याची पहिल्या घरामध्ये मेष रास असते. नैसर्गिक कुंडली किंवा कालपुरुष कुंडली देखील म्हणतात त्याला. सो इथून ही जी चौथी रास आहे, चौथं जे घर आहे ना, हे आपलं मनःशांतीचं आहे. मनाचं स्वास्थ्य किंवा आपल्या पूर्ण एक भौतिक सुखांचा सगळा विचार केला जातो इथे. आईच्या सुखाचा, आईचा ओव्हरऑल विचार केला जातो. आपली मनःशांती, झोप हे या चतुर्थ स्थानावरून कळतं. सो या चतुर्थ स्थानाला रिप्रेझेंट करणारं चॅरियट आहे आणि त्याची रास जी आहे ना, ती कर्क रास रिप्रेझेंट करतं हे कार्ड. पण नंबर जो 7 आहे ना, तो न्यूमरोलॉजिकली 7 नंबरचा ग्रह हा केतू आहे. आणि केतूची दिशा ईशान्य आणि सेंट्रल डायरेक्शन आहे केतूचे. आता या 7 नंबरचे इथे खूप डिस्टर्बन्स आहेत ॲक्च्युली कामच. या 7 नंबरचे काय गुणवैशिष्ट्य आहेत तर बघायचं आहे. 7 नंबर काय दाखवतो? रिफ्लेक्शन. एक आपण जसं मिररमध्ये रिफ्लेक्शन बघतो आपलं प्रतिरूप, 7 नंबर आपलं प्रतिरूप दाखवतो. 7 नंबर हे ज्ञान दाखवतं आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपल्याला एक छोट्या टेस्ट द्याव्या लागतात, एक्झाम द्याव्या लागतात, आपली परीक्षा केली जाते आपल्या आयुष्यामध्ये. सो हा केतू असतो ना, तो आपली परीक्षा घेतो. सो आयुष्याची फायनल एक्झाम म्हणतात ना, तो हा 7 नंबर दाखवतो. दुसरं म्हणजे एक असेसमेंटचा अर्थ असं बघितला की आपण एक वर्षाच्या सुरुवातीला जसं बँकांमध्ये सगळ्या असेसमेंट होतं ना, सगळ्या गोष्टीचा एक लेखाजोखा पाहिला जातो. ते त्याप्रमाणे. सो केतू हा काय, हा कार्मिक ग्रह आहे. सो एक त्या दृष्टीने त्याचे हे गुणवैशिष्ट्य आहेत. सो असेसमेंट करणे, एक पूर्ण आपल्या आयुष्याचा एक आढावा घेणे, एखाद्या गोष्टीचा आढावा घेणे, नॉलेज, ज्ञान. आणि दुसरं म्हणजे आयुष्यामध्ये जे आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, जे क्षण असतात ते आपले परीक्षा घेणारे असतात, ते जे क्षण आहेत ना, हे 7 नंबर दाखवतो. दुसरं म्हणजे या कार्डचा ग्रह हा चंद्र आहे. सो या कार्डचे इलेमेंट जे आहे ना, ते वॉटर एलिमेंट आहे. आणि वॉटर एलिमेंट आपण यापूर्वीसुद्धा बघितलेलं आहे. एक हाय प्रिस्टिसच्या वेळी आपण वॉटर एलिमेंटचा अभ्यास केला. आपण परत एकदा रिव्हिजन करूया. वॉटर एलिमेंट, जलतत्व हे कुठलेही गुणवैशिष्ट्य दाखवतं. तर जलतत्व हे नर्चरिंग दाखवतं. पाण्यावरती बऱ्याच गोष्टींची लागवड होते, आपला जीव पोसला जातो. सो नर्चर करणं एखादी गोष्ट, हे नर्चरिंग. हे दुसरं म्हणजे रिसेप्टिव्हनेस. एखादी आता कुठल्याही गोष्टीला आहे ना, एक ॲडॅप्ट करून घेणे, स्वीकार करणे. रिसेप्टिव्हनेस म्हणजे स्वीकार करणे. सो स्वीकार करण्याची जी भूमिका असते ना, ती आता पाण्यामध्ये तुम्ही काही घातलं ना, माती घातली तर ती मिसळून जाते. कुठलाही रंग घाला तो मिसळून जातो. त्यामध्ये ते एक पाणी सगळ्या गोष्टी ॲडॅप्ट करतं असं. दुसरं म्हणजे सस्टेन करतं, धरून ठेवतं. सॉरी. सो ही सस्टेनिंगची क्वालिटी आहे ना, ती जलतत्व दाखवतं. जलतत्व हे आपल्याला प्रोटेक्ट करतं. सो प्रोटेक्शनची क्वालिटी, नर्चरिंगची क्वालिटी ही जलतत्व दाखवतं. पाण्यामधून सुद्धा आपल्या भावना प्रवाहित होतात. आपण पाणी चार्ज करू शकतो. आपण पाणी भरताना किंवा पाण्याचा जिथे काही साठा आहे तिथे आपण एखादी अगरबत्ती, धूप, दीप ओवाळलं आणि आपण जर त्यांना काही एक कमांड्स दिले किंवा काही जे काही आपण बोलू ना, ते संस्कार होतात. जसं अन्न शिजवताना आपण आपली जशी मनस्थिती असेल त्याचे संस्कार अन्नावरती होतात ना, तसे पाण्यावरती सुद्धा होतात. सो पाणी हे काय आहे, हे फिलिंग्स दाखवतो आपले. सो एक दुसरं म्हणजे एम्पॅथॅटिक. हे जे गुणवैशिष्ट्य आहे ना, जसं कुठलीही गोष्ट करताना स्वतःला दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवून त्या व्यक्तीला कसं वाटेल, त्या व्यक्तीवरती काय प्रश्न पडेल, ती व्यक्ती काय म्हणेल, असा विचार करून जेव्हा आपण एखादी कृती करतो ना, त्याला एम्पॅथी म्हणतात.
सो तो एक गुण आहे ना, हा पाण्याचा आहे, जलतत्वाचा आहे. जलतत्व सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये मर्ज करतं. सो मर्जिंगची क्वालिटी जलतत्वामध्ये आहे. जलतत्व सतत वाहत असतं. सो वाहत राहणे ही क्वालिटी आहे त्याची. ते कधी थांबत नाही, स्थिर नाही, ते सतत वाहत असतं. दुसरं एक ते काही ना काही आपल्याला मिळवून देतं. पाण्यापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात असं. दुसरं म्हणजे काही गोष्टी सिक्रेटिव्ह आहेत. जो सिक्रेटिव्ह नेचर जे आहेत ते जलतत्वाचं आहे. ठीक, पाण्याचं एक गुणवैशिष्ट्य म्हणजे सिक्रेटिव्ह असणे. आता आपण हा नंबर जो 7 आहे ना, ह्याचे काही हे बघूया गुणवैशिष्ट्य. जसं आपण आजूबाजूला जर पाहिलं तर आपल्याला 7 नंबरमध्ये काय काय दिसतं. 7 आकडा आपल्याला आपल्या निसर्गामध्ये, आपल्या सराउंडिंगमध्ये कुठे कुठे दिसतो. तर 7 स्वर आपल्याला दिसतात. सप्तऋषी, पुन्हा एक 7 इंद्रधनुष्य, त्यामध्ये 7 रंग, किंवा जे विजिबल प्लॅनेट्स आहेत बघू शकतो आपण ते 7 आहेत. चक्र 7 आहेत आपली शरीरामध्ये. आठवड्याचे दिवस 7 आहे. आणि 6 दिवस लागले आपल्याला हे परमेश्वराला हे विश्व निर्मिती करण्यासाठी. 6 दिवस लागले. आपण गेल्यावेळी पाहिलं लवर्सच्या वेळी. मग 7व्या दिवशी परमेश्वराने आराम केला, रेस्ट केली, आणि म्हणून हा दिवस एक महत्त्वाचा आहे असं मानलं जातं. दुसरं म्हणजे 7 नंबर हे विजडम दाखवतो, तसेच परफेक्शन पण दाखवतो. सगळ्या गोष्टीमध्ये जे आपण परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करतो हे 7 नंबर दाखवतो. दुसरं म्हणजे सो ओव्हरऑल हे 7 नंबर इनफ आहे तेवढं आपल्याला समजून घ्यायसाठी. दुसरं अजून एक आहे, म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला जेव्हा आपण ह्या कार्डचे गुणवैशिष्ट्य पाहू, हे सिम्बॉलिझम पाहू, तेव्हा त्यावेळी आपल्याला त्याचा अर्थ कळेल की हा 7 नंबर काय आहे, स्ट्रगलिंग काय आहे तो. 7 नंबर मी तुम्हाला म्हटलं ना की एक टेस्ट द्यावी लागते, की जी फायनल टेस्ट असते लाईफची, ती 7 नंबर दाखवतो. सो सगळ्या प्रकारचे जे चॅलेंजेस आहेत, टेस्ट आहेत, हा नंबर 7 दाखवतो. तो कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आपलं स्किल वापरणं, आपली ताकद वापरणं, करेज वापरणं, हे 7 वापरतो. एखाद्या गोष्टीवरती मास्टरी मिळवणं, परफेक्शन आणणं, किंवा एखाद्या गोष्टीचा विस्तार करणं, हे 7 नंबर दाखवतो. सो हे सगळे गुणवैशिष्ट्य आहेत ना, या कार्डला लागू होतात, आणि म्हणून ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे एखादी गोष्ट करून घेणे, एखादी गोष्ट घडवणे. सो हे 7 नंबर. कारण मी म्हटलं ना की 6 दिवस लागले विश्व निर्मिती व्हायला, 7व्या दिवशी परमेश्वराने आराम केला. सो इथे एखादी गोष्ट करून निर्मिती करणे, एखाद्याची गोष्टी एखादी गोष्ट करून घेणे, हे 7 नंबर दाखवतो. एखाद्या गोष्टीवरती विक्ट्री मिळवणे, मास्टरी मिळवणे, हे 7. तसंच एखाद्या इनस्टॅबिलिटी पण 7 नंबर दाखवतो. म्हणजे स्टॅबिलिटी नसते, कारण चॅलेंजेस आहेत ना. मुळात 7 नंबर हा चॅलेंजेस दाखवतो. जिथे चॅलेंजेस असेल तिथे स्टॅबिलिटी कशी असू शकेल, नाहीच. सो लॉस ऑफ स्टॅबिलिटी हे 7 नंबर दाखवतो. 7 नंबर सगळ्या प्रकारचे फोर्सेस दाखवतात. ज्या गोष्टी आपल्या आयुष्याला एक इन्फ्लुएन्स करत असतात, ते फोर्सेस आयुष्यामधले, ते फोर्सेस आपल्याला चालतात. कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी रिस्क घेणे, चान्स घेणे, हेही 7 नंबर दाखवतो. दुसरं म्हणजे एक पॉवर, एनर्जी, एक एखादी इन्स्पिरेशन, इमॅजिनेशन, एक ताकद, स्ट्रेंज, एखादी चेंज होतो लाईफमध्ये, अचानकपणे सगळा बदल होतो, तो 7 नंबर दाखवतो. मिस्ट्री, एक प्रकारची मिस्ट्री. सो हे सगळे 7 नंबरचे गुणवैशिष्ट्य आहेत. सो आता आपण ह्या कार्डचे जे डिस्क्रिप्शन पाहिलं, पिक्टोरियल डिस्क्रिप्शन, त्याचे ते काय सिम्बॉलिझम काय सांगतो ते आपण पाहूया. चॅरियट ह्या कार्डमध्ये ना, हा जो आहे हा एखादा राजा किंवा सैनिक जो त्या चॅरियटमध्ये, त्या वाहनामध्ये उभा आहे. चॅरियट म्हणजे वाहन कुठलंही. सो
तो उभा आहे असा दिसतो आपल्याला. एक शूर आहे. त्याचा जो एक लुक बघितला तर तुम्हाला असं कळेल की तो कधीही एखाद्या सैन्यावरती तुटून पडेल अशा प्रकारे तो ताकदीने आणि एखादी स्वतःवरती गर्व असल्यासारखा किंवा आपल्या सगळ्या क्षमतांवरती विश्वास असल्यासारखा उभा आहे तो. सो आणि एक पूर्ण म्हणतात ना ते शिरस्त्राण सगळं त्याने घातलेलं आहे, आर्मर त्याने घातलेलं आहे. म्हणजे तो अगदी पूर्ण आहे, लढाईसाठी पूर्ण आहे, कुठलीही आव्हानं झेलण्यासाठी पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. आणि तो उभाच आहे, म्हणजे तो तयारीतच आहे. एक एक असं आव्हान येईल आणि तसं तो त्याला रिॲक्ट होईल अशा प्रकारे. दोन्ही खांद्यांवरती आपण बघितलं त्याच्या चंद्राच्या कोरी आहेत, क्रिसेंट मून आहे. क्रिसेंट मून म्हणजे काय असतं, चंद्राची आता अमावास्येनंतर चंद्र हळूहळू आपल्याला आकाशात दिसायला लागतो. छोटीशी चंद्राची कोर असते, मग काही दिवसानंतर आपल्याला थोडीशी मोठी झालेली दिसते, अजून थोडी मोठी होते, अजून थोडी मोठी होते. असं करत करत एक अख्खा चंद्र, पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं आकाशामध्ये. सो हे दोन चंद्रकोर काय दाखवत आहेत की ह्याची जी प्रसिद्धी आहे, ह्याचा जे एक म्हणतात ते, म्हणजे हा जो बॅरियर आहे हा सगळ्या गोष्टींमध्ये एक एक्सपॅन्शन आणत जाणार आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी मिळवत जाणार आहे, स्ट्रगल करून, टप्प्याटप्प्याने, एका झटक्यात नाही. त्याला स्ट्रगल करायचं आहे, पण हळूहळू का होईना तो सगळ्या गोष्टी ह्या परिपूर्ण काळात तो स्वतः परिपूर्ण होणार. प्रयत्नाने, ताकदीने, एक करेज ठेवून तो सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला परिपूर्ण करणार, एक्सपॅन्ड करणार तो स्वतःला, असं काहीसं इथे दिसतं आहे. दुसरं काही एक सिम्बॉल्स आहेत, त्या सिम्बॉल्सचा आपण अर्थ पाहायचा आहे. सो हे कार्ड काय रिप्रेझेंट करतं, हे कार्ड रिप्रेझेंट करतं विक्ट्री, विजय. म्हणजे हे कार्ड आलं ना की तुम्ही समजायचं की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये जय मिळणार, पण प्रयत्न करू विजय मिळणार असं ठरलेलं आहे. सो ह्या राजाने, हा जो राजा आहे त्याने त्या सगळ्या प्लेन्स म्हणतात ना, एक भौतिक गोष्टीवरती, पुन्हा एक स्पिरिच्युअलिटीमध्ये सगळ्या ह्याच्यावरती, म्हणजे स्वतःच्या मनावरती विजय मिळवलेला आहे. चंद्र आहेत तुम्ही बघाल तर सगळं स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे. सगळ्या प्रकारची ग्रोथ त्यांनी स्वतःची केलेली आहे. सायंटिफिकलीसुद्धा तो एक पुढे आहे असं म्हणता येईल. एक सगळ्या दृष्टीने तो पुढे आहे. तर त्याने स्वतःला एक्सपॅन्ड केलेलं आहे असं आपण हे कार्डवरून सांगू शकतो. या कार्डचं मीनिंग आहे. सो हे जे व्हेकल दाखवलं आहे ना, हे व्हेकल काय आहे, तर तुम्ही जेव्हा ह्या मागे या चॅरिएटचा अर्थ काय, तो राजा या चॅरिएटमध्ये उभा आहे, तर या चॅरिएटचा काय अर्थ आहे, तर हे एक प्रकारचं व्हेकल आहे, वाहन आहे. तर मग हे एक रूपक आहे. रूपक कशाचं, तर आपण आपलं सोलसुद्धा ना काही प्रारब्ध फेडण्यासाठी, काही कर्म करण्यासाठी एक शरीर धारण करतो. हे शरीर काय आहे, हे व्हेकलच आहे. ते करावं आपल्याला, त्या गोष्टी घडवून आणाव्यात यासाठी ते शरीर धारण केलेलं आहे. सोलने ते शरीर धारण केलेलं आहे. म्हणजे हे शरीर हे एक प्रकारे व्हेकल आहे त्याचा. हा एक अर्थ होतो यामध्ये की त्याने स्वतःची पर्सनॅलिटी बनवण्यासाठी तो इथे व्हेकलमध्ये का उभा आहे, स्वतःची पर्सनॅलिटी बनवण्यासाठी आणि स्वतःच्या सेल्फ एक्सप्रेशनसाठी इथे तो उभा राहून युद्ध करणार आहे, जगाची आव्हानं पेलणार आहे, येणाऱ्या संकटांना तोंड देणार आहे. म्हणजे तो स्वतः बाहेरच्या जगामध्ये एक्सप्रेस होणार आहे, स्वतःचं एक्सप्रेशन दाखवणार आहे, मी काय आहे हे दाखवणार आहे तो. दुसरं म्हणजे प्रोग्रेस दाखवतं. तो इथे राहून, या चॅरिएटमध्ये राहून स्वतःची प्रोग्रेस करणार आहे. तो प्रोग्रेस करणार आहे म्हणजेच तो स्वतःला प्रोटेक्ट करणार आहे. कुठल्याही आव्हानापासून, कुठल्याही वाईट गोष्टींपासून तो फाईट करणार आहे आणि स्वतःला प्रोटेक्ट करणार आहे. मग हे चॅरिएट हे काय दाखवतं, चॅरिएट हे वाहन हे त्याला त्याची पर्सनॅलिटी घडवण्यासाठी, त्याला स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, त्याच्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आणि स्वतःच्या प्रोग्रेससाठी हे वाहन त्याने स्वीकारले किंवा त्या वाहनामध्ये तो उभा आहे. सो हे वाहन त्या दृष्टीने रूपक आहे. एक तर मी तो दुसरा अर्थ सांगितला तुम्हाला की सोलने शरीर धारण केलं म्हणजे शरीरसुद्धा एक प्रकारचं वाहनच आहे. ओके.
तर दुसरं, आता हा उभा आहे, हा बसलेला नाही आहे त्या रथात किंवा त्या ह्याच्यामध्ये, त्या चॅरियट म्हणजे तो रथ, चॅरियट म्हणजे रथ, त्या रथामध्ये तो उभा आहे का? कारण त्याला मूव्ह फॉरवर्ड करायचं आहे, पुढे जायचं आहे. इथे आराम नाही आहे, कारण कधीही संकट येतील तर त्यांना आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा इथे सर्वत्र अलर्टनेस असणं गरजेचं आहे. इथे आराम नाही आहे, इथे ॲक्शन घेणं आणि पुढे जाणं, ॲक्शन घेणं पुढे जाणं. सो या कार्डचा एक अर्थ टेक ॲक्शन अँड मूव्ह फॉरवर्ड, हा या कार्डचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला मगाशी म्हटलं, सेल्फ एक्सप्रेशन, प्रोटेक्शन, प्रोग्रेस, हे सगळे ह्या कार्डचे अर्थ आहेत. टेक ॲक्शन अँड मूव्ह फॉरवर्ड, आणि त्यासाठी तो उभा आहे. त्यामुळे हे कार्ड आलं की समजायचं आता आराम नाही, आता कामं करायची, आता ॲक्शन घ्यायची असं. दुसरं म्हणजे, आणि विक्ट्री ठरलेली आहे. हे पिवळं बॅकग्राऊंड आहे, पॉझिटिव्ह आहे, विक्ट्री आहे, तुम्हाला जय मिळणार. पण स्ट्रगलनंतर चॅरियटला नेहमी स्ट्रगल करावाच लागतो. ओके, कारण हा आता लवर्सच्या नंतरचा आहे कार्ड. सो लवर्समध्ये काय झालं, त्याची फॅमिली झाली, हायरोफंटमध्ये लग्न झालं फुलचं. लवर्समध्ये त्याने प्रेमसंबंध ॲक्सेप्ट केले, आता त्याचं कुटुंब झालं, आता त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या. सो जबाबदाऱ्या वाढल्या म्हटल्यानंतर अपेक्षा वाढल्या, सगळ्या गोष्टी मिळवणं, भौतिक जगामध्ये राहण्यासाठी सगळ्या गोष्टींची प्राप्ती करणं आणि भौतिक जगातली आव्हानं पेलणं हे ओघाने आलंच. आणि म्हणून तो इथे आता त्या रथावरती स्वार झाला आहे की आता तो आव्हानं पेलणार, कारण त्याच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे आता त्याला जे काही करायचं आहे ते एक स्ट्रगल करूनच मिळवायचं आहे, लाईफमध्ये सेटल व्हायचं आहे किंवा काहीतरी फुलला. सो आता हे जे आर्मर त्यांनी घातलेलं आहे किंवा हे ते त्यांनी छातीवरती हे सगळं शिरस्त्राण वगैरे काय काय घातलं आहे, तर ह्याचा अर्थ काय होतो, तर फर्स्ट ऑफ ऑल काही बाबतीत हे कार्ड आलं ना की जर्नी पण दाखवतं. एखादी छोटी ट्रिपवर तुम्ही जाणार असाल, हेही दाखवणारं कार्ड आहे. एखादा प्रवास करणार असाल, कारण मुवमेंटचं कार्ड आहे ना, हे कार्ड आहे म्हणजे मुवमेंट आहे. सो इथे ह्याचं आर्मर जे आहे, ह्याने जे चिलखत वगैरे सगळं घातलं आहे, त्याचा अर्थ काय होतो की ते प्रोटेक्शन आहे. त्याने त्याच्या प्रवासामध्ये प्रोटेक्शनसाठी घातलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी एक अर्थ सांगितला, सेल्फ एक्सप्रेशन, प्रोटेक्शन, प्रोग्रेस आणि सेल्फ पर्सनॅलिटी, या 4 गोष्टी हे या कार्डला रिप्रेझेंट करतात. दुसरं म्हणजे टेक ॲक्शन अँड मूव्ह फॉरवर्ड, हे त्यांचे कीवर्ड्स आहेत. दुसरं, याच्या छातीवरती हे चौकोन आहे, एक प्रकारचं आहे ना, अल्केमिकल सिम्बॉल म्हटलं जातं, म्हणजे त्याचा एक काहीतरी मिस्टिकल अर्थ आहे. तर हा जो चौकोन आहे ना, हा चौरस त्याच्या छातीवरती, तर त्याची जी 4 टोकं असतात चौकोनाची, ही पृथ्वीची 4 दिशा किंवा 4 कॉर्नर्स रिप्रेझेंट करतात. एक मिनिट, सॉरी. तर आपण हे बघितलं, हा जो चौरस आहे छातीवरती, ते चौरस म्हणजे काय, पृथ्वीच्या 4 दिशा, 4 टोकं. म्हणजे आता त्याला सगळं जग खुलं झालेलं आहे, आव्हान पुढे जाण्यासाठी, स्वतःची प्रोग्रेस करण्यासाठी. त्याला धरती हे नाही आहे, कुठे लिमिट नाही आहे त्याला 4ही टोकं, 4ही दिशांना तो जाऊ शकतो, असं काहीचं आहे. दुसरं गोष्ट म्हणजे त्याने जो हा रोब घातलेला आहे ना, त्याच्यावरती बघा, इथे दिसत आहे का, इथे हा जो रोब घातला आहे ना, ह्याच्यावरती काही चिन्ह आहेत इथे. दुसरं म्हणजे हा बेल्ट आहे, त्या बेल्टवरती काही चिन्ह आहेत. सो त्या रोबवरची जी चिन्ह आहेत ना, ते तलिस्मान म्हणतात त्याला, प्रोटेक्टिव्ह तलिस्मान. म्हणजे एक ठराविक प्रकारची जी चिन्ह आहेत, मे बी कबाला वगैरेमध्ये ती सिस्टीम आहे, तलिस्मान, की काही चिन्हांची कॉम्बिनेशन्स असतात की एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी आणि ते चार्ज करून जेव्हा ती सोबत बाळगली जातात तेव्हा त्या प्रकारच्या रिझल्ट्स आपल्याला लाईफमध्ये मिळतात. असं ते एक प्रकारचे काही एक म्हणतात ना, मॅजिकल
सायन्स म्हणता येईल किंवा असं मॅजिकल सायन्स. सो ही तलिस्मान आहे ना, ही तलिस्मान त्याच्या त्या रोपवरती हे केलेली आहेत, रेखित केलेली आहेत. का तर ती त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी असं. सो आणि त्या बेल्टवरती सुद्धा सगळ्या झोडॅक साईन्स आहेत. या बेल्टवरती सगळ्या राशीची चिन्ह आहेत कोरलेली, असं मानलं जातं. ओके. दुसरा तो त्याने क्राऊन घातलेला आहे ना, या क्राऊनवरती मध्ये सेंटरला एक हे आहे, त्याला डायडेम म्हणतात, की हा जो वेगळ्या प्रकारचा क्राऊन आहे त्याला डायडेम म्हणतात. आणि दुसरं की त्याचा एक अर्थ असा होतो की ह्या प्रकारच्या क्राऊनचा की तो फ्री आहे, त्याच्यावरती कोणाचा बाहेरून कंट्रोल नाही आहे असं. तो कुठल्याही कंट्रोलपासून फ्री आहे. एक्सटर्नल कुठल्या गोष्टी त्याला इन्फ्लुएन्स नाही करू शकणार, कारण त्याचा स्वतःचा मुळात कंट्रोल आहे असं. या अर्थाने आहे ते. दुसरा हा जो स्टार आहेत ना, त्याला 8 पॉईंट्स आहेत असं. आणि ते दर्शवतात की एखाद्या गोष्टीवरती होल्ड मिळवणे, पोझिशन मिळवणे किंवा विक्ट्री मिळवणे, हे हा स्टार रिप्रेझेंट करतो. सो हे मुळात कार्ड जे आहे ना, हे विजयाचं कार्ड आहे, विक्ट्री दाखवणारं कार्ड आहे, डोमिनन्स दाखवणारं कार्ड आहे. ओके. दुसरं म्हणजे इथे सन डिस्क आहे बघा, इथे सूर्यासारखं एक सूर्याचं प्रतिबिंब आहे इथे. ती एक डिस्क आहे या चॅरियटवरती लावलेली, आणि त्याला बाजूला गरुडाचे पंख आहेत. सो हे जे आहेत ना, म्हणजे हा सन रिप्रेझेंट करणारा, सूर्य रिप्रेझेंट करणारा, तळपता सूर्य रिप्रेझेंट करणारा. दुसरं म्हणजे हे गरुडाचे पंख, हे काय दाखवते, इन्स्पिरेशन्स. सो हे त्याचं सिम्बल आहे. दुसरं म्हणजे हे हिंदू सिम्बल आहे एक युनियनचं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोर्सचं युनियनचं. जसं एक सोलर पॉवर, ही सोलर पॉवर दाखवतं आणि हे कॉन्शियस माइंड या प्रकारे. सो ते एक आहे. हे योनी लिंगम आहे हिंदू सिम्बॉल. आणि याचा अर्थ की एक मेल आणि फिमेल ॲस्पेक्ट ज्यामध्ये हार्मनी आहे त्याच्या मनामध्ये, त्याच्या आपलं कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड या दोन्ही गोष्टींमध्ये हार्मनी आहे. म्हणजे त्याचं मन त्याच्या ताब्यात आहे, मनावरती पूर्ण कंट्रोल आहे त्याचा, हे दाखवतो. सगळ्या ड्युॲलिटीवरती कंट्रोल आहे इथे, ब्लॅक आणि व्हाईट. सो सगळ्या प्रकारच्या ड्युॲलिटीवरती कंट्रोल आहे, त्याचा मनावरती कंट्रोल आहे, हे एक दाखवतो. दुसरं आता हे स्पिन्स तुम्हाला दिसतील ब्लॅक अँड व्हाईट, पण त्यांचं जे शरीर जे आहे ते सिंहाचं आहे, पण डोकं जे आहे ते माणसाचं आहे. दुसरं म्हणजे ते एखाद्या इजिप्शियन एखादी प्रतिकृती असल्यासारखी आहे ते. दुसरं म्हणजे त्याचे असं मानतात की ते ट्री ऑफ लाईफ आहे ना, त्याचे हे स्तंभ आहेत, खांब आहेत सुरुवातीचे, आउटर पिलर्स आहेत असं मानलं जातं ट्री ऑफ लाईफचे. तसं बघतात या सगळ्या गोष्टीचं हे फक्त आपल्या इन्फॉर्मेशनसाठी आहे. या सगळ्या गोष्टींचा तसा आपल्याला रीडिंगमध्ये काही तसा फायदा होत नाही. रीडिंगमध्ये आपल्याला फक्त हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. प्रोटेक्शन आहे, डोमिनन्स आहे, विक्ट्री आहे, किंवा जे काय मनावरती पूर्ण कंट्रोल आहे, मूवमेंट आहे, टेक ॲक्शन अँड मूव फॉरवर्ड, हे सगळे यायचे आहेत ना. दुसरी एक गोष्ट म्हणजे ही ड्युॲलिटीवरती कंट्रोल आहे. म्हणजे हे कार्ड आल्यानंतर तुमची मनस्थिती चांगली आहे, तुमचा स्वतःवरती कंट्रोल आहे, तुम्ही स्ट्रगल करणारे आहात, तुम्हाला फाईट करून सगळ्या गोष्टी मिळणार, पण विजय तुमचा ठरलेला आहे, आपण हे असं सांगू शकतो. सो हे स्पिन्स जे आहेत ना, या स्पिनचा अर्थ काय की आता हे दाखवताना असं दाखवलं आहे की युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणजे आता त्यांची शरीर, माणसाचं हे डोकं आहे, सिंहाचं शरीर, पुन्हा शेपटी आहे ती बैलाची आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये जेवढी डायव्हर्सिटी आहे, एवढं काय काय सगळे अवयव वेगवेगळ्या ह्याचे आहेत, पण आहे हा एकच ॲनिमल असं म्हणता येईल. म्हणजे युनिटी इन सगळ्या सर्वत्र सगळं काही म्हणतात ना की समज मला एक प्रॉपर हे सांगते.
फॉर एन एक्झाम्पल, जर आपण असं मानलं की एखाद्या ठिकाणी, एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या ह्याच्यात बरीच वेगवेगळ्या धर्माची माणसं आहेत, पण ती एकत्रितपणे काहीतरी करतायत, युनिटीमध्ये काहीतरी करतायत. सो आपण तिथे असं म्हणू शकू, ते एक सिम्बॉलिझम की युनिटी इन डायव्हर्सिटी. फरक सगळ्यांमध्ये वेगवेगळा असला, प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्माचा असला, वेगळ्या गोष्टी फॉलो करत असला, त्यांच्यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये काहीही साम्य नसलं तरीसुद्धा कुठल्या तरी एका पर्पजसाठी ते एकत्र आहेत. सो त्यांच्यामध्ये युनिटी आहे असं आपण म्हणजे हे तसं काहीसं चिन्ह दाखवतं की यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये अवयवांमध्ये फरक आहे, पण एक परिपूर्ण एकच ॲनिमल आहे तो. सो ते एक दाखवणार आहे. दुसरं म्हणजे यावरून असंही दिसतं की चारही तत्व जी आहेत ना ती इथे सामावलेली आहेत. जलतत्व, वायुतत्व, पृथ्वीतत्व, आकाशतत्व, ही सगळी तत्व एका ठिकाणी सामावलेली आहेत असं काहीचं रिप्रेझेंट करतं. दुसरं म्हणजे सगळी तत्व, तसंच सगळे सूट्स जे आहेत ना, कारण ही जी तत्वांवरतीच आधारलेली आहे सूट आपले, पेंटॅकल्स म्हणा, स्पोर्ट्स म्हणा, बॉन्ड्स म्हणा, कप्स म्हणा, ही सगळी रिप्रेझेंट करतं यांना. सो या सगळ्यावरती त्याचा कंट्रोल आहे. ह्या दोन्ही स्पिन्सना त्याने कंट्रोलमध्ये घेतलं आहे. त्याने त्या गाडीला जुंपलेलं आहे, त्या रथाला, म्हणजे त्यांच्यावरती त्याला कंट्रोल आहे. म्हणजे त्याचा कंट्रोल ह्या ड्युॲलिटीवरती आहे. आयुष्यामध्ये, भौतिक जगतामध्ये ज्या गोष्टी, म्हणजे त्या गोष्टींनी त्याचं मन हेलावत नाही आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी त्याला यश मिळेल, एखाद्या ठिकाणी त्याला अपयश मिळेल, ही ड्युॲलिटी तो फेस करेल, कारण त्याच्यामध्ये त्या प्रकारचं स्ट्रेंथ आहे. त्याने तो खचून जाणारा नाही आहे. सगळ्या प्रकारची भौतिक जगतातील ड्युॲलिटी त्याने, जसं चांगलं असतं तसं काही वाईटही असतं. जिथे एक सकाळ असे तिथे एक रात्रसुद्धा असते. सो हे सगळे आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात. हे जे आहे ना ते त्याने, आणि त्याच्यावरती त्याचा कंट्रोल आहे. या सगळ्या डायव्हर्सिटीवरती त्याचा कंट्रोल आहे, हे त्यावरून दिसतं. दुसरं, त्याच्या हातामध्ये जी मॅजिक वॉन्ड आहे ना ती त्याची पॉवर दाखवतो. त्याच्या हातामध्ये पॉवर आहे, त्याच्या हातात क्रिएटिव्हिटी आहे आणि तो इनिशिएटिव्ह घेणार आहे. त्याच्या हातात वॉन्ड आहे. वॉन्ड म्हटलं, मॅजिक वॉन्ड म्हटलं की वॉन्ड फिरवून आपण काहीही घडवू शकतो. सो तो कुठल्याही गोष्टी घडवण्यामध्ये त्याचा इनिशिएटिव्ह आहे, इनिशिएटिव्ह देणारा आहे तो असं. आणि या दोन्ही स्पिन्सनासुद्धा त्याने स्वतःच्या विल पॉवरने आणि मनाने कंट्रोल घेतलेला आहे. म्हणजे चारही तत्वांवरती त्यांनी कंट्रोल, कुठल्याही गोष्टी, म्हणजे कप्स म्हटलं, जलतत्व म्हटलं की भावना येतात. दुसरं वायुतत्व म्हटलं की ते विचार असतात, म्हणजे विचारांवरती त्याचा कंट्रोल आहे, त्याच्या मनावरती कंट्रोल आहे. वॉन्ड्स हे इन्स्पिरेशन दाखवतात, आपली इमॅजिनेशन दाखवतात, त्याच्यावरती त्याचा कंट्रोल आहे. म्हणजे ओव्हरऑल म्हणून त्याचे चंद्र इथे आहेत की चंद्र काय आहे, हे मन आहे. सो या मनावरती त्याचा कंट्रोल आहे. दुसरं म्हणजे हे जे वरती आहे ना, त्याचं रथाचा जो वरचा भाग आहे तिथे जे हा जो पोर्शन आहे तिथे सगळे तारे दिसत आहेत. सो हे काय दाखवतं की त्याचा कुठेतरी ह्या कॉस्मिक रेल्मशी संबंध आहे. म्हणजे त्याने स्वतःच्या मनावरती कंट्रोल घेतला आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जे आहे ना चिन्ह दाखवतं की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड दोघांवरती त्याचा कंट्रोल आहे. सो म्हणजेच काय की त्याने एक सबकॉन्शियस मनाशी एक संबंध प्रस्थापित केलेला आहे. त्याच्या अंतर्मनावरती त्याचा कंट्रोल आहे, अंतर्मनाशी त्याने एक संबंध प्रस्थापित केलेला आहे असं त्यावरून दिसतं. ओके, येलो बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण एक क्लॅरिटी दाखवतो, सपोर्ट दाखवतो, पॉझिटिव्हनेस आहे, ॲफर्मेशन आहे. तो आणि दुसरं म्हणजे त्याच्या मागे आहे ना हे सगळं पूर्ण सिटी आहे, शहर आहे त्याचं मागे, सगळ्या बिल्डिंग्स वगैरे, म्हणजे सगळं शहर आहे त्याच्या मागे. म्हणजे काय, याचा अर्थ असा होतो की एक आयुष्यामध्ये त्याच्या एक रिदम आहे. म्हणजे तो भौतिक जगामध्ये वावरताना या सगळ्या गोष्टी, एक त्याचा स्वतःच्या मनावरती देखील कंट्रोल आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये एक रिदम आहे असा त्याचा अर्थ होतो.
म्हणजे फ्लो करत आहे, त्याचं लाईफ आहे ना एक एका गतीने फ्लो करत आहे, चालू आहे एका गतीने, एक रिदम आहे त्याच्या आयुष्यामध्ये. कारण तो बौद्धिक जगतात राहूनसुद्धा त्याने मनावरती कंट्रोल ठेवलेला आहे, संपूर्ण ड्युॲलिटी त्याने ॲक्सेप्ट केलेली आहे. म्हणजे त्याच्या आयुष्याला एक रिदम आहे, ओके, स्टॅबिलिटी आहे, असं काहीच. सो आपण बघितला 7 नंबर जो आहे हा एक प्युरिफिकेशनचा आहे. दुसरं म्हणजे रिफ्लेक्शन दाखवणारा आहे. 7 दिवस किंवा एक आपलं युनिवर्स क्रिएट झालं 7व्या दिवशी, परमेश्वराने आराम केला. सो एक प्रकारचं विजडम दाखवतो. ते एक झालं. 7 नंबर ह्या एक प्रकारची, मी म्हटलं ना की परमेश्वराने 7व्या दिवशी आराम केला. सो एक रेस्ट आणि विक्ट्री, म्हणजे विजय मिळवला आहे आणि थोडं त्याने आता रेस्ट घेतलेली आहे, असाही त्याचा अर्थ होतो. काही वेळा एक स्वतःला एक सेल्फ डिसिप्लिन असणे असाही त्याचा अर्थ होतो. स्टॅबिलिटी असाही अर्थ होतो. स्टॅबिलिटी आणि इन्स्टॅबिलिटी दोन्ही अर्थ होतात 7 नंबरचे, हेही गोष्ट आहे. तर दुसरं आता आपण काय करू, न्यूमरॉलॉजिकली दुसरं कोणतं कार्ड त्याला आहे ते पाहूया. न्यूमरॉलॉजिकली विचार केला ना तर आता हे टॉवरचं कार्ड आहे जे आहे ते 24 नंबरचं आहे, सॉरी 16 नंबरचं कार्ड आहे. ते 16 नंबरचं कार्ड आहे. तो 16मधला 1 आणि 6 आहे, याची ॲव्हरेज 7 होते. सो न्यूमरॉलॉजिकली द चॅरियटला एक साधर्म्य असणारं कार्ड हे द टॉवर्स आहे. आता दुसरा त्याचा काय अर्थ आहे, तर द चॅरियटमध्ये पॅशन आहे, सगळं स्ट्रेंथ आहे, सगळ्या गोष्टी करण्याची ताकद आहे. पण समजा ह्याची एक शॅडो साईड आहे. समजा एक चॅरियटची शॅडो साईड काय आहे, इगो असणे. जर त्याने मनामध्ये जर गर्व धरला तर तर त्याला आयुष्यामध्ये काही ह्या अशा प्रकारचे डिस्ट्रक्शन्स फेस करावे लागेल. सो आपण गेल्या वेळी पण बघितलं, लवर्सची शॅडो साईड आहे ती. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आता ह्या चॅरियटचं काय आहे की याच्या भावना कशा आहेत, एक त्याला प्राईड आहे स्वतःवरती, गर्व आहे की आपण काहीतरी आपण सगळं करू शकू. तर त्याचा जो आविर्भाव आहे ना तिथे त्या रथामध्ये उभं राहण्याचा, त्याहून तो कळतो की त्याला स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास आहे, प्राईड आहे. पण त्याचं ते जर ती गोष्ट जर अतिप्रमाणात झाली, तो गर्व जास्त झाला तर काय होईल, कदाचित अशा प्रकारचं डिस्कशन म्हणजे त्या एक उलटं होऊ शकेल. ज्याला ते उभं करायचं आहे कदाचित ते विध्वंसाकडे जाईल. सो त्या दृष्टीने हे त्याचं एक न्यूमरॉलॉजिकली साधर्म्य असणारं कार्ड आहे, शॅडो साईड दाखवणारं कार्ड आहे. हे झालं. दुसरं म्हणजे चॅरियटचं रास जी आहे ती कर्क रास आहे. कर्क म्हणजे खेकडा. सो एक कर्क रास ही चंद्राची रास आहे. सो ह्या कार्डचा ग्रह हा चंद्र आहे, मग मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीलाच. आणि खेकडा जो असतो त्याला काय असतं, शेल असतं. सो एक प्रोटेक्शन असतं खेकड्याला, स्वतःसाठी एक प्रोटेक्टिव्ह बॉडी असते. सो एक प्रकारे त्याचं ते व्हेकलच असतं, प्रोटेक्टिव्ह व्हेकल त्याच्या शरीरासाठी, की ते घेऊन तो सगळीकडे फिरत असतो. सो तो एक प्रकारे चॅरियटसारखाच आहे. मग ते एक साम्य आहे. म्हणून एक तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता की ह्याची रास कोणती आहे, तर कर्क रास, क्रॅब दाखवणारी असं. सो आता आपण पिक्टोरियल डिस्क्रिप्शन झालं आहे, सिम्बॉलिझम झालेलं आहे. आता आपण या कार्डचे इमोशन्स पाहायचे आहेत. इमोशन्स काय असतील, सर्वसाधारण बघूनच आपल्याला कळतं की हा खूप ॲडव्हेंचरस असेल, खूप साहसी असेल, शूर असेल. पण तेवढाच त्याचा चंद्र आहे, चंद्र मन कंट्रोलवरती आहे, मनावरती कंट्रोल आहे. तर तो एक शांतपणा आहे, एक अलर्ट आहे, अलर्टनेस आहे याच्यामध्ये. कुठल्याही गोष्टीला वावरताना, जगामध्ये वावरताना एक अलर्टनेस म्हणता येईल. तो स्वतः कॉन्फिडंट आहे. दुसरं म्हणजे कॉशियस आहे म्हणता येईल. त्याचा पण अर्थ तो अलर्टनेस असाच होतो की कुठल्याही बाबतीमध्ये सावध राहणं.
हा एक त्याचा स्वभाव सांगता येईल, आपला इमोशन्स सांगता येईल. त्याच्यामध्ये धैर्य आहे, तो धैर्यशील आहे. कुठलीही गोष्टी डेअरिंग आहे त्याच्यामध्ये करण्याचं. दुसरं म्हणजे तो स्वतःचं संरक्षण करू शकतो. सो स्वतः एक डिफेन्सिव्ह आहे तो. दुसरं त्याच्यामध्ये काही ना काही मिळवण्यासाठी डिझायर्स आहेत, कारण आता तो जग फेस करायचं आहे, त्याला काहीतरी मिळवायचं आहे ना लाईफमध्ये. सो तो एक डिझायर्स आहे, त्याच्यामध्ये डिझायरस आहे. दुसरं म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये काम करण्यामध्ये तो गतिमान आहे, म्हणजे तो करत राहणार आहे, सातत्य ठेवणार आहे. एक डिटर्मिनेशन म्हणतात त्या, तसं आहे तो. दुसरं म्हणजे तो आता तो स्वतः उभाच राहिलेला आहे, तो उत्सुक आहे, कधी एकदा समोरून जे काही चॅलेंज येईल मी त्याला फेस करेन. सो एक प्रकारचा इगरनेस म्हणतात तो त्याच्यामध्ये आहे. उत्सुकता आहे त्याला सगळ्या आयुष्यासंबंधी, कारण हे बॅकग्राऊंडच पिवळ्या रंगाचं आहे. सो एक पॉझिटिव्हनेस दिसतो त्या बॅकग्राऊंडवरून. आयुष्याबद्दल एक प्रेम, आयुष्य जगण्यासाठी जे एक म्हणतात ना झेस्ट लागतं, एक झेस्टफुलनेस, तशा प्रकारचं आहे त्याचं व्यक्तिमत्व. एक स्वभाव आहे की त्याला आयुष्य जगायचं आहे, समरसून जगायचं आहे असं. एक तो त्या दृष्टीने एक इंथुझियास्टिक आहे, म्हणजे सगळ्या दृष्टीने एक चाणाक्षपणा म्हणतात त्याप्रमाणे. आयुष्याकडून त्याला कुठल्या ना गोष्टीची अपेक्षा आहे. सो तो अपेक्षा ठेवणारा एक होपफुल आहे. दुसरं म्हणजे तो उभाच आहे त्या रथावरती की कधी एकदा येतं समोर आव्हान आणि मी ते पेलेन. सो एक प्रकारचा तो इम्पेशंट पण म्हणा. दुसरं म्हणजे चंद्र आहे ना त्याचा, चंद्राचा कार्ड आहे हे. तो चंद्राचं कला असतात, कलेने चंद्र वाढत असतो, परत कलेने कमी होत असतो. तो कायमस्वरूपी एकच नसतो. तो त्याच्यावरती चंद्राच्या कलांवरती बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडे होत असतात. आपल्या इथे बघितलं ना, पाण्यावरती इफेक्ट जास्त होतात चंद्राचा. आपल्या इथे सागराला, एवढ्या भव्य सागरांना भरती ओहोटी येते. तसं बघितलं तर चंद्र हा काही ग्रह नाही आहे, तो आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. पण त्याचं इतकं महत्त्व आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला एका ग्रहाची उपाधी आहे. सो चंद्र म्हटल्यानंतर तो एक मनाचा कारक आहे ग्रह, म्हणून हे कार्ड मनाचं चतुर्थ स्थान दर्शवतं पत्रिकेमध्ये. की आपल्या मनाची अवस्था ही चंद्राप्रमाणे बदलत जाते. चंद्राच्या जशा कला बदलतात तसं आपलं मन बदलत असतं. प्रत्येक वेळी आपले टेम्पर्स प्रत्येक दिवशी सारखे नसतात, होऊ शकत नाहीत. कधी आपण खूप एकदम हिरिरीने काम करू, कधी आपल्याला खूप अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला फार डल वाटेल, काहीच करू नये असं वाटू शकतं. सो इथे हा तसा पेशंट आहे, पण काही बाबतीत इम्पेशंटसुद्धा आहे, कारण ह्या चंद्राचा इफेक्ट आहे त्यावरती. त्याने मनावरती भले प्रभुत्व ठेवलं असेल, पण ते ठेवण्यासाठी सुद्धा काही वेळा ते इम्पेशंट होत असेल आणि त्याला ते कौशल्य वापरावं लागत असेल. त्याने जर हे त्याची मनच आहेत एक प्रकारे, कॉन्शियस सबकॉन्शियस, ही ड्युॲलिटीज आहे. सो इथे त्याने ह्यांचा एक हे पकडलेला आहे त्याने दोर, तो जरा तरी त्याने सोडला तरी हे भरकटतील, असं काहीसं आहे. या चित्राचा अर्थ असा आहे, या दोघांवरती त्याने कंट्रोल ठेवलेला आहे. मनावरती कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मनावरती त्याचा कंट्रोल आहे, पण जोपर्यंत त्याने त्याचे दोर पकडून ठेवलेले आहेत असं. म्हणजे पेशन्स त्याने ठेवलेला आहे, पण काही वेळा तो इम्पेशंटसुद्धा होऊ शकतो असं. दुसरं म्हणजे मनावरती कंट्रोल आहे. सो एक पीस ऑफ माइंड आहे त्याच्याकडे, पीसफुल आहे तो असं म्हणता येईल. त्याला स्वतःवरती विश्वास आहे. सो एक प्राईड आहे, गर्व आहे, तो प्राईडफुल म्हणता येईल. आणि आयुष्य एक समरसून जगण्याची त्याला इच्छा आहे. सो एक झेस्टफुल आहे असं म्हणता येईल. ओके. बरेचसे वर्ड्स मी तुम्हाला मध्ये मध्ये इंग्लिश सांगते, कारण तुम्हाला कुठलाही टॅरोटची पुस्तकं तुम्ही बघितलीत, कारण हे मुळात इथलं शास्त्र नाही आहे, हे सगळं बाहेरचं आहे. त्यामुळे जी काही संशोधित केलेली पुस्तकं आहेत ना, ती सगळी इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत. सो फार जम्बलिंग होतं काही वेळा आहे त्या ट्रान्सलेट करणं असं. त्यामुळे एक मॅक्झिमम मी प्रयत्न करते तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये सांगण्याचा, पण ते मनामध्ये येतातच वर्ड. कारण आता तुम्हीच बघा, आता इमोशन सांगायचं तर वेगळे कीवर्ड्स आहेत, वॉटर इलेमेंट्स सांगायचं तर त्याचे गुणविशेष त्याचे वेगळे कीवर्ड्स आहेत, त्याचे आउटवर्ड मिनिंग त्याचे वेगळे कीवर्ड्स. आणि हे कीवर्ड्सच महत्त्वाचे असतात ते लक्षात ठेवण्यासाठी. इनफॅक्ट काही वेळा ते असं होतं की इंग्लिश कीवर्ड्स आपले पटकन लक्षात राहतात, मराठी कीवर्ड्स नाही लक्षात राहत
असं. कारण ते काय होतं, आपल्याला ते वाचनामध्ये येऊन 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 ते यूज टू झालेले असं. सो आता आपण पुढे पाहू. कलर प्रॉपर्टीज तर आपण बघितलं, बहुतेक सगळ्या कार्डमध्ये पिवळा रंगच दिसतोय आपल्याला. आणि ब्लॅक अँड व्हाईट तर ही ड्युॲलिटी मी तुम्हाला म्हटलं. कार्ड न्यूमरोलॉजी बघितलं आपण, 7 नंबर आहे कार्डचा. दुसरं म्हणजे आता आपण हे बघूया, चक्रा क्रिस्टल झोडॅक साईन. झोडॅक साईन बघितलं आपण, कर्क रास आहे. और इलेमेंट आहे ते वॉटर इलेमेंट आहे, ते पाहिलं आपण. वॉटर इलेमेंट आहे म्हणजे फेमिनाईन आहे. ओके, ड्युॲलिटी ही फेमिनाईन ड्युॲलिटी आहे. येन एनर्जी आहे यामध्ये. ॲस्ट्रॉलॉजिकल चार्टमध्ये 4th स्थानामध्ये हे कार्ड येतं. चक्रा क्रिस्टल आणि त्याचा जो प्लॅनेट आहे चंद्र, त्याचे गुणधर्म या आधी आता आपण हे पाहूया आणि मग आपण त्याचे अपवर्ड मिनिंग, रिव्हर्स मिनिंग वगैरे पाहू. तर याचं जे चक्र आहे ना, चक्रा जे आहे ते थ्रोट चक्र दाखवतं. दुसरं एक ॲस्ट्रॉलॉजिकल हाऊस मी म्हटलं 4th स्थान, 4th स्थानाचं कार्ड आहे. हाय प्रिस्टेससुद्धा 4th स्थानामध्येच आहे आणि चॅरियटसुद्धा 4th स्थानाचं. 4th स्थानाचा ग्रह हा चंद्र आहे. सो या कार्डचा ग्रह हा चंद्र आहे. दुसरं म्हणजे क्रिस्टल. आता क्रिस्टल याचा अवेलेबल नाही. ब्ल्यू लेस ॲगेट म्हणून याचा क्रिस्टल आहे. मी तुम्हाला काल लवर्सच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं, ॲगेट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं हे व्हाईट ॲगेट आहे किंवा हे ट्री ॲगेट, हे असेच आहेत. फक्त एक ब्ल्यू लेस आहे. मी तुम्हाला त्याचं एक चित्र दाखवते, त्यावरून कळेल. तो अवेलेबल नाही आता माझ्याकडे. तुम्ही पाहू शकता की हा रॉ आहे ब्ल्यू लेस ॲगेट. म्हणजे एखादी लेस असावी ना, तशा ह्या अशा पट्ट्या आहेत त्यावरती. सो हा त्याचा क्रिस्टल आहे, ब्ल्यू लेस ॲगेट. सो आता आपण बघणार आहोत त्याचे असोसिएटेड प्लॅनेट आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक. चक्र बघितला, क्रिस्टल बघितला. सो हे 4th स्थानाचं कार्ड आहे आणि याचा प्लॅनेट आहे चंद्र. सो चंद्राचं काय, मी तुम्हाला तर मगाशीच सांगितलं की चंद्र हा आपला पृथ्वीचा उपग्रह आहे. पण त्याचं महत्त्व इतकं आहे की त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये एक ग्रहाची उपाधी आहे. जसं सूर्य आणि चंद्र हे आपण ज्योतिषशास्त्रामध्ये ना यांना एक कपल म्हणतात. जसं राजा राणी, तसं सूर्य आणि चंद्र यांना कपल म्हणतात. सो एक आपण असं बघितलं की चंद्र हा मनाचा कारक आहे आणि एक पृथ्वी तलावरती पाण्यावरती जास्त पाणी अफेक्ट होतं. मग आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक 70% पाणी. सो आपल्या मनावरती सुद्धा चंद्र अफेक्ट होतो. चंद्राच्या कला असतात त्याचा एक परिणाम होतो त्यावरती. समुद्रावरती भरती ओहोटी येते. दुसरं म्हणजे सुनामी ही सुद्धा चंद्रामुळे होते. एक आपण कुठलाही मुहूर्त काढायचा म्हटला तर एक चंद्राच्या नक्षत्राप्रमाणे सगळ्या इनफॅक्ट आपण राशीभविष्यसुद्धा जी आपली चंद्ररास असते त्याप्रमाणे बघतो. कारण कुठल्याही गोष्टी, ग्रहांचं कुठलंही गोचर असेल तर ते आपल्या मनावरती किती परिणाम करतं. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. तो आपण पहिल्यांदा बघतो की मन आपलं प्रॉपर एक मनाचं स्वास्थ्य कसं राहणार आहे या गोचिरीमध्ये, या प्लॅनेटरी या पिरियडमध्ये. यासाठी आपण सगळ्या गोष्टी ह्या चंद्रावरून पाहतो ज्योतिषशास्त्रामध्ये. जसं व्यक्तीच्या दशा असतात, महादशा असतात, त्यासुद्धा एक ज्याची जी जन्मरास असते त्यावेळीचा जो चंद्राचं जे नक्षत्र असतं जन्माच्या वेळेचं, त्यावरून त्याच्या महादशा ठरत असतात. विषोत्तरी महादशा ज्या असतात प्रत्येक पत्रिकेमध्ये त्या. सो एक पंचांगातले सगळे मुहूर्त आहेत
ते चंद्रावरून ठरवले जातात, चंद्र नक्षत्राप्रमाणे ठरतात. दुसरं म्हणजे आपण जसं बुध कसा पृथ्वीच्या जवळ आहे त्याची कक्षा, नंतर शुक्राची कक्षा, नंतर पृथ्वी आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र हे एकत्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सो एक सूर्यापासून अंतर तसं जवळच आहे पृथ्वीचं, आणि त्यामुळे चंद्राला हा स्वतःचा प्रकाश नाही आहे, तर त्याला सूर्याचा प्रकाश होतो, सूर्यापासून प्रकाश मिळतो. आणि एक आपण चंद्र म्हटलं तर एक तो संवेदनशील ग्रह आहे, तो एक सूर्याच्या विरोधी गुणधर्म आहेत एक प्रकारे चंद्राचे बघितलं तर. मनाचा कारक आहे. आणि दुसरं म्हणजे एक चंद्र म्हणाल तर एक फार फ्रिक्वेंटली एखादी राशांतर करतो, एका राशीतून दुसऱ्या एक साधारणतः 2.25 दिवसात रास बदलतो, साधारणतः 54 तासाने चंद्र रास बदलतो प्रत्येक रास. त्याच्यामुळे तो चंचल ग्रह आहे असं की फार त्याचे परिणाम आहे ना आपल्याला आयुष्यामध्ये लगेच कळून येतात. मी तुम्हाला म्हटलं ना, आज जर आपली मनस्थिती चांगली असेल सांगता येत नाही उद्या कशी असेल, कारण चंद्र जसा गतिमान ग्रह आहे. सो आपला एक मनाचा जो चंचलपणा जो असतो ना, तो ह्या चंद्रावरून ठरतो. सो आपण असं म्हणू की जर सूर्य जर आपण एक रूपक बघितलं ना, आता राजा राणी, तसं जर सूर्य जर आपण पिता मानला तर चंद्र ही माता आहे. आणि इनफॅक्ट पत्रिकेमध्ये सुद्धा चतुर्थ स्थान हे आपल्या आईचं असतं. इथे पूर्णपणे आपल्या आईचा विचार केला जातो. जिथे ही कर्क रास आहे, चंद्राची रास आहे, तिथे पूर्ण सो चंद्र हा मातेचा कारक आहे. सो एक सूर्य जर आपण करारी मानला ग्रह, तर एक विरोधी गुणधर्म आहेत, सूर्यापासून विरोधी गुणधर्म आहेत. सो सूर्य जर करारी आहे असं मानला तर एक चंद्र हा आकर्षक आहे, सुंदर आहे असं म्हणतात. इनफॅक्ट चंद्राच्या 27 बायका आहेत, जी आपली 27 नक्षत्र आहेत, त्या 27 बायका असं मानतात. सो त्यामध्ये जे रोहिणी जी होती ती चंद्राची आवडती बायको होती, आणि म्हणून रोहिणी नक्षत्र हे पूर्ण वृषभमध्ये येतो. त्यामुळे सेकंड हाऊसमध्ये ही जी कालपुरुष कुंडलीमध्ये सेकंड हाऊसमध्ये वृषभ रास होते, या वृषभेमध्ये चंद्र हा एक्झॉल्टेड असतो, उच्चीचा होतो चंद्र या राशीमध्ये. आणि या वृषभ राशीमध्ये तर सगळे ग्रह चांगली फळं येतात. कुठलाही ग्रह असे, पापग्रह असे सुद्धा तरी सुद्धा वृषभेमध्ये चांगली फळं देतो. सो एक दुसरं काही सांगता येईल आपल्याला की सगळ्या द्रव पदार्थांवरती, मनावरती आई रिप्रेझेंट करतो चंद्र हा ग्रह. किंवा चंद्र हा प्रवासाचा कारक आहे, एक आनंदाचा, कारण जिथे मन आहे तिथे आनंद, भावना ह्या येतात त्यामध्ये. सो एक मनाचा, आनंदाचा कारक आहे. व्यक्तीची मानसिकता काय असू शकेल हे चंद्रावरून ठरते. मन अस्थिर आहे का, मन स्थिर आहे का, अस्वस्थ आहे का, काळजी आहे का, किंवा एखादी उतावेळपणा आहे, किंवा अधिकार गाजवण्याची आहे वृत्ती, किंवा मग अधीरपणा आहे, संवेदनशीलपणा आहे का, किंवा मग बॅलन्सिंग आहे, समतोल आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या चंद्रावरून ठरतात. चंद्र तुमच्या पत्रिकेमध्ये कशा आहे, त्याची स्थिती कशी आहे यावरून ठरतं. एक मी म्हटलं ना की वृषभेमध्ये तो उच्चीचा होतो. इथे वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चीचा होतो, आणि अगदी अपोजिट सप्तमावधी वृश्चिक आहे, ही त्याची नीच रास आहे. इथे वृश्चिकेमध्ये चंद्र नीचेचा होतो, वृश्चिक राशीमध्ये. इनफॅक्ट वृश्चिक राश कुठेही असली आहे तरीसुद्धा आणि ती आता अष्टमात आहे म्हटल्यानंतर, अष्टमात जर असेल ना चंद्र, तर एक मृत्यूचा संबंध कुठे ना कुठे पाण्याशी वगैरे असू शकतो, किंवा एक आणि जर त्यावेळी तो बिघडलेला असेल, पापग्रहांची दृष्टीमध्ये असेल, तर कदाचित अचानकपणे पोडून वगैरे असं म्हणतात ना, त्या प्रमाणे होऊ शकतो मृत्यू. सो तसं काहीच चंद्रावरून अजून काय पाहता येईल म्हणजे त्याचं कारकत्व एक काय की सगळ्या प्रकारचे द्रवपदार्थ आपण चंद्रापासून म्हणू, म्हणजे अगदी पाणी, दूध, रॉकेल, पेट्रोल म्हणा, नद्या, समुद्र, कोल्ड्रिंक्स असतील सगळे, किंवा दारू. इनफॅक्ट पत्रिकेमध्ये जर चंद्र बिघडला असेल तर ते व्यसन आपल्याला कळू शकतं की एखाद्या व्यक्तीला आहे की नाही ते.
असं छोटे मोठे प्रवास, छोटे प्रवास, असे मोठे प्रवाससुद्धा. दुसरं म्हणजे आयुर्वेदाचा कारक हा चंद्र आहे असं म्हणता येईल. एक एक गुण म्हणायचं झालं तर चंद्राचे कसं एखाद्याची खूप मनापासून जी काळजी घेतात, हे नर्सेस असतात ना, ह्या नर्सेस ह्या प्रोफेशनमध्ये जी लोकं जातात ना, ही बरेचदा त्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्राची त्या प्रमाणे बैठक असते. कारण मनापासून एखाद्याची सेवा करणं, काळजी घेणं, जास्त एक संपर्कात राहणं एखाद्याच्या खूप, सो संवेदनशीलपणा असणे दुसऱ्याबद्दल, ह्या प्रकारचं जे आहे ना ते एक त्या सगळ्या गोष्टी ह्या चंद्रापासून येतात. त्यामुळे हे प्रोफेशन जे आहे नर्सेस वगैरेचं, हे त्या चंद्राच्या अंडर येतं. दुसरं सो हे आहे, हे एवढं इनफ आहे असं मला वाटतं. तर आपण पुढचं पाहू. आता आपण अपराईट मिनिंग पाहूया. अपराईट मिनिंगमध्ये बरेचसे तुम्हाला कीवर्ड्स आतापर्यंत ते नंबर 7चे जे कीवर्ड्स असतील ना, ते बरेचसे कीवर्ड्स तुम्हाला या अपराईट मिनिंगमध्ये तुम्हाला परत रिपीट झालेल्याचं असं जाणवेल. तरीसुद्धा आपण बघू. पण ह्याचे कीवर्ड्स आहे ना सोपे आहेत. म्हणजे इनफॅक्ट हे तुमचं कार्ड समोर बघितल्यानंतर आणि आता एक सर्वसाधारण आपल्याला कल्पना आली ना, या चित्रांवरून एक चित्र मनामध्ये ठसलं ना की सगळे कीवर्ड्स आपल्या अक्षर. म्हणजे आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं टेक ॲक्शन अँड मूव्ह फॉरवर्ड. सो ॲक्शन हा याचा कीवर्ड आहे. सातत्याने एखादी गोष्ट करत राहणे, कष्ट करत राहणे, डिटर्मिनेशन हा त्याचा कीवर्ड आहे. दुसरं म्हणजे जेवढं तुम्हाला लिहून घेता येईल तेवढं लिहून घेऊ शकता, किंवा मग असं. किंवा हे कार्ड हे विक्ट्री दाखवतं. कष्ट केल्यानंतर विक्ट्री आहे, पण विक्ट्री आहे डेफिनेटली. दुसरं म्हणजे हा रथ आहे. सो एक प्रकारची ट्रीप किंवा जर्नी, छोटा प्रवास, हे कार्ड दाखवतं. दुसरं हे कार्ड आता हे चॅरियटवरूनच बघून काही गोष्टी आपल्याला कळतात की याच्यामध्ये ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, विल पॉवर आहे त्याच्यामध्ये, एक स्वतःवरती विश्वास आहे त्याचा. दुसरं हे तुम्हाला म्हटलं ना पेशंट आणि इम्पेशंट हे दोन्ही अर्थ ह्याला लागून होतात. आताच आपण डिस्कस केलं तसं. कॉन्फ्लिक्ट असणं, कारण मन म्हटलं की कॉन्फ्लिक्ट येणारच, मन म्हटलं की मतभेद. सो कॉन्फ्लिक्ट असणे आणि त्याच्यावरती रिझोल्युशन पण निघणे, ते कॉन्फ्लिक्ट जाणे, म्हणजे सेटल होणे, या दोन्ही गोष्टी या कार्डवरून बघता येतात. आजूबाजूची कार्ड्स पाहायची एक साधारणतः. सो दुसरं म्हणजे हे कार्ड स्ट्रगल दाखवतं. चॅरियटचं कार्ड आलं की समजायचं यश मिळणार, पण स्ट्रगल केल्यावर, कारण तो स्ट्रगल करण्यासाठीच उभा आहे. युद्ध, बॅटल्स, स्ट्रगल हे त्याचं आहे. आणि हे कार्ड आल्यानंतर या कार्डमध्ये भरपूर पोटेन्शियल आहे तुम्हाला, की तुम्ही हे कार्ड आल्यानंतर रीडिंगमध्ये तुम्ही कष्ट करा, तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळणार. म्हणजे सक्सेसचं पोटेन्शियल या कार्डमध्ये भरपूर आहे असं आपण म्हणू शकू. सो कुठल्याही गोष्टीवरती मास्टरी करणं, एखाद्या स्किल असेल, काही असेल, तुम्ही जे काय काम करताय त्यामध्ये मास्टरी करणं, त्यातलं खूप चांगलं उच्च ज्ञान मिळवून मास्टरी करणं, हे कार्ड दाखवतं. एखाद्या बाबतीत डेव्हलपमेंट करत राहणं, एक्सपॅन्शन करत राहणं, प्रोग्रेस करत राहणं, हे दाखवतं. क्वारल मी म्हणताना कॉन्फ्लिक्ट आणि रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्ट, म्हणजे एखादं मतभेद असणे आणि मतभेद मिटवणे, ह्या दोन्ही गोष्टी या कार्डवरून दिसतात. दुसरं हे कार्ड मूव्ह फॉरवर्ड. इथे स्थिरता नाही आहे, सतत काम करत राहणं, मूव्ह फॉरवर्ड, मूव्हिंग, का तुमच्या लाईफमध्ये तुम्ही मूव्ह केलं पाहिजे. हे कार्ड मुवमेंटचं आहे, हे आपल्याला दिसतं. दुसरं म्हणजे हे कार्ड असं दिसतं की कुठल्याही समोरून जी काही आव्हानं येतात, अपोजिशन्स येतात तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही ओव्हरकम करताय, तुम्ही त्याच्यावरती विजय मिळवताय, तुम्ही तुमच्या कॉन्फिडन्सने एक कंट्रोल मिळवताय त्याच्यावरती, असं दाखवणार आहे. हे कंट्रोल आणणारं कार्ड आहे. हे चॅरियट म्हणजे कंट्रोल, चॅरियट म्हणजे विक्ट्री, चॅरियट म्हणजे ॲक्शन, चॅरियट म्हणजे मुवमेंट, चॅरियट म्हणजे डिटर्मिनेशन, सातत्य, असं आपण म्हणता येईल. म्हणजे हेच मी आता तुम्ही सांगितले तीच रिपीट केले. स्ट्रॉंग विल पॉवर, चॅरियट हे स्ट्रॉंग विल पॉवर आहे. म्हणजे हे कार्ड आहे ना खूप पोटेन्शियल आहे, भले स्ट्रगल आहे पण हे कार्ड पोटेन्शियल भरपूर असलेलं कार्ड आहे. त्यामुळे रीडिंगमध्ये आलं ना तरी हे चांगलं मानायचं आणि समजायचं की आपल्याला आता मुवमेंट करायची, ॲक्शन घ्यायची आहे. कारण आपल्याला आता काही ना काही आव्हानं फेलायचे आहेत, कुठल्या ना कुठले जे समोरून
जे येत आहेत ऑपोजिशन्स ते आपल्याला परतवून लावायचे आहेत. त्यामुळे आपल्याला स्ट्रगल करावं लागणार आहे हे नाही, पण यशाचं पण पोटेन्शियल जास्त आहे यामध्ये. दुसरं, हे कार्ड सक्सेस दाखवणार आहे, प्रसिद्धी देणारं आहे, एखादी छोटी मोठी ट्रीप असणं हे दाखवतो. दुसरं म्हणजे मग विजय कोणत्याही गोष्टीवरती, एखादं इल हेल्थ असेल, आजारपण असेल तर त्यावरही सुद्धा, किंवा पैशाच्या डिफिकल्टीज असतील, किंवा एखादं शत्रू असेल एखाद्या, किंवा मग आपला स्वतःचे जे ॲनिमल इन्स्टिंक्ट असतात, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये एक जनावर लपलेलं असतं, काही वेळा ते जागा होतं, ते जे ॲनिमल इन्स्टिंक्ट असतं त्याच्यावरती कंट्रोल असणे हे सुद्धा हे कार्ड दाखवतं. ॲनिमल इन्स्टिंक्टवरती कंट्रोल असणे. सो हे कार्ड, द चॅरियटचं कार्ड हे त्यांचं आहे की जे आयुष्यामध्ये खूप काहीतरी अचीव करतात, एक स्ट्रगल करून अचीव करतात, त्यांचं कार्ड आहे असं म्हणावं लागेल. दुसरं म्हणजे एक तुम्हाला तुमच्यामध्ये मेंटल पॉवर आहे, फिजिकल पॉवर पण आहे. चॅरियटमध्ये मेंटल पॉवर आहे कारण चंद्र आहे कंट्रोलमध्ये, आणि फिजिकली सुद्धा तो स्ट्रॉंग आहे. सो फिजिकल पॉवरसुद्धा त्याच्यामध्ये दाखवतो. त्याच्या हातामध्ये मॅजिक वॉन्ड आहे, सो तो काही करू शकतो याचा अर्थ. त्याच्यामध्ये काही कॅपॅसिटीज आहेत, काही करण्याच्या कॅपॅसिटी आहेत. सो फिजिकल पॉवर आहे त्याच्यामध्ये आणि मेंटल पॉवर पण आहेत. ओके, सो ओव्हरऑल हे आहेत. दुसरं म्हणजे आता लवर्सचं कार्ड जेव्हा आलं तेव्हा तुम्ही लवर्सच्या कार्डच्या वेळी आपण काय विचार केला की तुम्ही एक व्हॅल्यू तुमच्या अलाईन करायचे आहेत समोरच्या व्यक्तीबरोबर. एक तुमचे गुणविशेष असतील, तुमच्या ज्या भावना असतील, अपेक्षा असतील, जे काय आहे ते समोरच्या व्यक्तीबरोबर एक त्याच्यामध्ये समतोल आणणं, अलाईन करणं म्हणजे समतोल आणणं गरजेचं आहे असं आपण म्हणतो. आणि त्यानंतर हे चॅरियटचं कार्ड येतं. सो आता तुम्ही त्या जे काही कारण लवर्सचं कार्ड हे डिसिजनचं आहे. लवर्सचं कार्ड हे चॉईस सांगतं की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये, जरूरी नाही लवर्सचं म्हणजे फक्त प्रेमाशी संदर्भात आहे असं नाही. लवर्सचं कार्ड हे चॉईस कुठल्याही आयुष्यामधल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये सांगतं की तुम्हाला चॉईस करायची आहे आणि तुम्ही ती चॉईस डोळे उघडे ठेवून करायची आहे, कारण त्याचे परिणाम तुम्हाला बऱ्याच ह्याच्यापर्यंत भोगावे लागणार आहेत, परिणाम दिसणार आहेत तुम्हाला त्याचे. सो तिथे तुम्हाला लवर्सच्या कार्डमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॅल्यू अलाईन करणं, सगळ्या बाबतीत समतोल करणं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमचं कॉन्शियस अनकॉन्शियस माइंडमध्ये समतोल करून मग तुम्हाला ती चॉईस करायची. आणि त्यानंतर हे चॅरियटचं कार्ड येतं 7 नंबर. सो चॅरियट काय सांगतो, त्या लवर्सच्या वेळी त्याने जो डिसिजन घेतलेला आहे आता इथे त्याच्यावरती ॲक्शन घेण्याची वेळ आहे. लवर्सच्या कार्डमध्ये चॉईस झाली, आता त्या चॉईसवरती ॲक्शन पूर्णपणे मेंटली फिजिकली दोन्ही प्रकारे ॲक्शन घेणं हे चॅरियटचं कार्ड दाखवतं. ओके, एक दुसरं तर कीवर्डचं बऱ्याच हे झालेले आहेत आपले कवर, तरी पण मी जरा बघते एक माझ्या ह्याच्यामध्ये. ओके, तर हे मी तुम्हाला म्हटलं की आता तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे त्या चॉईसवरती. सो तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले आहेत, जे काही तुम्हाला करायचं आहे लाईफमध्ये, जे काही घडवायचं आहे किंवा काय, याची चॉईस तुम्ही केली. आता तुम्हाला तुमच्या ज्या इनर पॉवर्स आहेत, तुमची जी ताकद आहे, तुमचं मेंटल फिजिकल स्ट्रेंथ आहे, ते तुम्हाला चॅनलाइज करायचं आहे. का तर त्या गोष्टी मिळवण्यासाठी, आणि डेडिकेशनने तुम्हाला त्या गोष्टी अचीव करायच्या आहेत. पूर्ण डेडिकेशन, एक सातत्यपूर्ण कष्ट घेऊन तुम्हाला ती गोष्ट मिळवायची, हे चॅरियटचं कार्ड दाखवतं. आणि जर तुम्ही डिसिप्लिन राहाल, एक कमिटमेंट असेल तुमच्यामध्ये की सातत्यपूर्ण तुम्ही कष्ट करताय, का त्या गोष्टीला कमिटेड आहात, आणि तुम्ही ती विल पॉवर आहे तुमची टिकवून ठेवली आहे शेवटपर्यंत, तर तुम्ही तुमचे गोल अचीव करू शकता, तुम्ही यश संपादन करू शकता, असा या कार्डचा मेसेज आहे. सो ह्या कार्डचा मेसेज असा आहे की एक तुम्ही फोकस ॲक्शन घ्या. तुमच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या पॉवर्स आहेत त्या फोकसमध्ये असू देत. एखाद्या गोष्टीला, जी गोष्ट तुम्हाला अस्तित्वात आणायची आहे, जे मॅनिफेस्ट करायचं आहे, त्यासाठी त्या गोष्टीला चिकटून राहा. भले काही होऊ दे, भले इकडचं जग तिकडे होऊ दे, भले काही चॅलेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या प्रवासात, जीवन प्रवासात काही चॅलेंजेस येऊ देत, पण तुम्ही अढळ राहा, असं हा या कार्डचा मेसेज आहे.
तुम्हाला काही वेळा अपोजिशन फेस करावे लागते, कारण हे कार्ड अपोजिशन्स पण दाखवतो. अपोजिशनवरती विजय असाही कार्डचा अर्थ आहे की समोर येणारा ऑब्स्टेकल, कारण तो त्यासाठीच आला, कारण तो वॅरियर आहे, तो एक योद्धा आहे. सो वॅरियरला ही आव्हानं पेलावीच लागतात. सो अपोजिशन्स समोरून तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न करतील किंवा एक तुम्हाला डायवर्ट करण्या, तुमच्या उद्दिष्टांपासून डायवर्ट करण्याचे बरेच प्रसंग तुमच्या लाईफमध्ये येतील. पण तिथे तुम्ही तुमचं स्ट्रेंथ वापरायचं आहे, एक कन्व्हिक्शन वापरायचं आहे. तुमच्या ह्या टेस्ट, म्हणून 7 नंबर हा टेस्ट दाखवतो की हे आयुष्य जगताना, ही आव्हानं मिळताना तुमच्या बऱ्याच परीक्षा होतील, तुम्हाला खूप आव्हानं येतील, पण तुम्हाला तिथे अडळ राहायचं आहे. तुम्हाला बरीच लोक डिस्ट्रॅक्ट करतील तुमच्या मार्गांवरून, जीवन मार्गांवरून, किंवा तुम्हाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला एक तुमच्या उद्दिष्टांपासून मागे खेचण्याचा प्रयत्न करेल. पण तरीसुद्धा चॅरियटचं कार्ड हे एक इन्व्हिटेशन आहे की तुम्ही तुमची विल पॉवर आणा, ती जागवा आणि तुमच्या यशाच्या मार्गातले ऑब्स्टॅकल आहेत ते बाजूला करा, असं सांगणारं हे कार्ड आहे. एक मिनिट, मी जरा वॉटर ब्रेक घेते. ओके, सो चॅरियटमध्ये आता पण बरेचसे अपवर्ड कीवर्ड बघितलेत. अजून एक आहे की एक लिटल मिनिंग त्याचं जे आहे ते असं दाखवतं की तुम्ही एखादा ट्रॅव्हल करणार आहात, प्रवास करणार आहात, किंवा एखादं व्हेकल घेणार आहात, परचेस करणार आहात नवीन व्हेकल, किंवा मग एखादी बाय रोड तुम्ही जाणार आहात, रोड ट्रिप आहे तुमची, असं दाखवतो. असं काही वेळा असंही दिसतं की ह्याचा एक अर्थ असाही अर्थ लावता येतो की तुम्ही तुमचं घर विकून एक त्या हे म्हणतात नाही का, पूर्ण ते एक प्रकारचं व्हेकल की ज्याच्यामध्ये राहण्याची पण पूर्ण व्यवस्था असते, म्हणजे फिरतं घर असल्यासारखं. हां, ते तुम्ही घेणार आहात का, तर तुम्हाला एक स्वतःला एक प्रवास करायचा असेल, ॲज अ तुम्ही प्रवासी असाल तर तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि सगळ्या एक वेगवेगळे प्रदेश तुम्हाला धुंडाळायचे आहेत. सो तो एक अर्थ या कार्डचा होतो. सो आता आपण रिव्हर्स मिनिंग पाहूया याचे. रिव्हर्स मिनिंगमध्ये चॅरियट, जसा इथे मनावरती कंट्रोल आहे असा चॅरियटचा अर्थ आहे, तर तिथे रिव्हर्समध्ये असणार की तुम्ही तुमच्या डिझायर्समध्ये जास्त इन्वॉल्व आहात, म्हणजे तो इतर गोष्टींमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला कदाचित तुमची तब्येत एक इल हेल्थ दाखवतं, हे तब्येतीमध्ये बिघाड दाखवतो, पॉसिबिलिटी दाखवतात तशा. दुसरं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एक अस्वस्थपणा, कारण मनावरती कंट्रोल नाही आहे, रिव्हर्समध्ये मनावरती कंट्रोल नाही आहे. सो अस्वस्थपणा किंवा एक तुम्हाला सतत बदल हवा आहे एखाद्या गोष्टीमध्ये, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी फोकस नाही आहात, तुम्ही सतत एखादी गोष्ट बदलताय, तुमचे उद्दिष्ट, तुमचे गोल्स तुम्ही फ्रिक्वेंटली चेंज करताय असं म्हणता येईल. तुमचा जय तर आहे, पण तो तुम्ही योग्य कारणांनी मिळवलेला नाही आहे, मे बी अनइथिकल असू शकतो, असंही आपण हे कार्ड सांगू शकतो. किंवा तुम्हाला एक तुमचे तुमच्याकडे असे प्रॉपर मार्ग नाही आहेत, लॅक ऑफ डायरेक्शन आहे म्हणता येईल, की तुम्हाला अचीव करायचं एखादी गोष्ट, पण तुम्हाला त्यासाठी एक मार्ग सुचत नाही आहेत, मे बी असं म्हणता येईल. किंवा तुम्ही फ्रिक्वेंटली डायरेक्शन चेंज करताय, किंवा तुम्ही अर्ध्या मार्गातूनच परतताय, असाही त्याचा अर्थ आहे की तुम्हाला आता तितकंसं मोटिवेशन राहिलेलं नाही आहे, लॉस ऑफ मोटिवेशन म्हणता येईल. किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तितकी कमिटेड नाही आहेत त्या गोष्टीमध्ये, म्हणजे जे अर्थ अपवर्डमध्ये आहे ना ते सगळे उलटे करायचे रिव्हर्समध्ये. चेंज ऑफ डायरेक्शन आहे, तुम्हाला मोटिवेशन नाही आहे, की तुम्ही कमिटेड नाही आहात, एक समोरून ऑब्स्टेकल्स येत आहेत, चॅलेंजेस येत आहेत आणि तुम्ही त्यांना येऊ देत आहे लाईफमध्ये, एक प्रकारे स्वीकार करताय, किंवा त्यांना त्या अपोजिशन्स आहेत त्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊ देत आहे असं.
तुम्ही डिफेन्सिव्ह नाही आहे नेचर तुमचं. आणि दुसरे म्हणजे काय, जे काही ऑब्स्टेकल्स आहेत ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करतायत असा एक अर्थ होऊ शकतो. किंवा एक वॉर लाईक पोझिशन होऊ शकते त्या रिव्हर्समध्ये, एका वॉर लाईक सिच्युएशन. किंवा तुमचा राग आहे त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल नाही आहे, किंवा एक तुमच्यामध्ये थोडासा मुडीनेस आहे, किंवा तुम्ही प्रवास तर करताय पण तुमच्या कदाचित गाडीची मध्ये काही खराबी झाली आहे, किंवा काही अडथळे तुम्हाला प्रवासामध्ये येत आहेत असंही सांगता येतं. दुसरं म्हणजे रिव्हर्स चॅरियटचं जर कार्ड आलं तर ती एक हिंट असते की तुम्ही कुठलेही काम करण्याअगोदर तुमची एनर्जी फोकस करा. एक सेल्फ डिसिप्लिन असू दे, सातत्य असू दे कुठल्याही गोष्टीमध्ये, कमिटेड तुमच्या गोष्टीमध्ये, तुमच्या कुठल्याही ध्येयावरती तुम्ही एक कमिटेड राहा, एक चिकटून राहा त्या ध्येयाशी, असं एक कॉल असतो जेव्हा हे कार्ड रिव्हर्समध्ये येईल. सो तुम्ही तुमचे जे इंटेन्शन आहेत ना ते तुमच्या मनापासून नाही आहेत असं म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला सगळं मिळवायचं आहे, अचीव करायचं, पण ते फक्त तुमच्या कॉन्शियस मनापर्यंतच आहे. तो जो विचार आहे तुमच्या अनकॉन्शियस मनाला स्पर्श देखील करून गेलेला नाही आहे असं तुम्ही समजू शकता. त्यामुळे त्याची रुजवात झालेली नाही आहे अनकॉन्शियस मनामध्ये, आणि म्हणून ते तुम्हाला मॅनिफेस्ट करता येत नाही आहे असा एक अर्थ होऊ शकतो. दुसरं म्हणजे तुम्ही गाईड करू शकता. जेव्हा हे कार्ड रिव्हर्समध्ये येईल तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला गाईड करू शकता की तुम्ही एखादे टेक्निक्स वापरा, मेडिटेशन करा, व्हिज्युलायझेशन करा, आणि एक स्वतःचा फोकस मिळवण्याचा प्रयत्न करा असं तुम्ही हे करू शकता. दुसरं म्हणजे कारण इथे मनावरती कंट्रोल नाही, तिथे रिव्हर्समध्ये अपवर्डमध्ये मनावरती कंट्रोल आहे पूर्ण. कॉन्शियस सबकॉन्शियस दोन्ही मन कंट्रोलमध्ये आहेत, पण तिथे सगळी उलटी पोझिशन असणार आहे रिव्हर्समध्ये. सो तिथे पहिली गोष्ट म्हणजे मनावरती कंट्रोल घेणं हीच पहिली गोष्ट आहे. बाकी सगळ्यानंतर कमिटमेंट, फोकस करणं गोलवरती, मुळात मन जे मनामध्ये जी चंचलता आहे त्यावरती कंट्रोल घेणं हे पहिलं महत्त्वाचं आहे. ओके. दुसरं, आपण जेव्हा हे कार्ड रिव्हर्समध्ये असेल त्यावेळी एक प्रकारे आता तो प्राईड फील करतो आहे स्वतःबद्दल, त्याला अभिमान आहे, पण कदाचित रिव्हर्समध्ये त्याला गर्व असेल, ॲरोगन्स असेल त्याच्या मनामध्ये, किंवा तो स्वतःमध्येच गुंतलेला असू शकतो, स्वतःच्या डिझायर्समध्ये, किंवा मी तुम्हाला म्हणतो ना ॲनिमल डिझायर्स असू शकतात किंवा काही, त्यामध्येच त्याची गुंतवणूक, एक सेन्शुॲलिटीमध्ये गुंतवणूक असू शकते. दुसरं हे असं दाखवतं की इथे रिव्हर्समध्ये चॅरियटला खूप इगो आहे. मग कुठल्याही बाबतीत म्हणजे, आणि ती त्याची शॅडो साईड, मी तुम्हाला म्हटलं ना इगो ही त्या चॅरियटची शॅडो साईड आहे, आणि ती टॉवरने दाखवली जाते की मग ते डिस्ट्रक्शन होणार. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये एक पॉझिटिव्ह हे नाही मिळणार, त्याला फ्रुटफुल रिझल्ट मिळणार नाही. तर जे काय आहे ते सगळ्याचा नाश होण्याचे जास्त चान्सेस आहेत. सो इगो ही त्याची मायनस साईड आहे. सो रिव्हर्समध्ये चॅरियट हा इगो असलेली व्यक्ती दाखवतो की तू कुठल्याही कामामध्ये, जॉबमध्ये, कुठल्याही ठिकाणी तो सेल्फिश आहे, फक्त स्वतःचा विचार करणार आहे. दुसरं इगो आहे, आणि दुसरं एक अस्थिरता आहे, रेकलेसनेस आहे, लिडरशिप नाही आहे त्याच्यामध्ये. इथे तू लीड करतो आहे, तिथे त्याच्यामध्ये लिडरशिप नाही आहे असं म्हणता येईल. त्याचा अर्थ एक पिकनिक किंवा ट्रिप होऊ शकतो, तर तुम्ही मग त्यामध्ये येणारे अडथळे सांगू शकता. रिव्हर्स चॅरियट असेल तर प्रवासामध्ये अडथळे आहेत तुमच्या, किंवा तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स असतील, किंवा तुम्हाला घर बदलायचं असेल, शिफ्ट करायचं असेल किंवा काय, तर तिथे एक डिले होऊ शकतो, अडथळे येऊ शकतात असं तुम्ही सांगू शकता. सो हे झाले रिव्हर्स मिनिंग. आता आपण पाहायचं आहे करिअर, वर्क, फायनान्समध्ये चॅरियटचा अर्थ काय असू शकतो.
करिअरचं आणि फायनान्सेसचं रीडिंग करताना जर चॅरियटचं कार्ड आलं तर चॅरियटचं कार्ड हे तुम्हाला इन्व्हाइट करतं की तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहा, तिथे होल्ड घ्या, तुमच्या कामावरती कंट्रोल घ्या, तुम्ही त्यासाठी रिस्पॉन्सिबल राहा, कारण तुम्ही कोणाला ना कोणाला तरी अकाउंटेबल आहात, कोणाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्या तुमच्या कामाचं. एक जे काही आहे ते तुम्ही त्यासाठी एक अकाउंटेबल आहात. सो तुम्ही तिथे स्वतः कंट्रोल घेणं गरजेचं आहे, तुमचं मन तिथे फोकस असणं गरजेचं आहे. दुसरं, एक लीडरशिप लीड करा तुम्ही, असं तुम्ही म्हणू शकता. हार्डवर्क गरजेचं आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी, असं तुम्ही सांगू शकता की तुम्हाला जे काही काम करायचं आहे, जे काही करून घ्यायचं आहे, ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करणार आहात, तेव्हा इतरांना त्यामध्ये एक इन्व्हॉल्वमेंट म्हणजे इतरांची किंवा कोणाकोणी डिस्टर्बन्स येऊ देऊ नका, कारण हर्डल्स तर आहेत या कार्डमध्ये, हर्डल्स तुम्हाला येणार आहेत, अपोजिशन्स येणार आहेत. सो तिथे तुम्ही कोणाला इतरांना इन्व्हॉल्व होऊ देऊ नका. एक तुम्ही स्वतः लीड करा, तुम्ही स्वतः मॅनेज करा सगळ्या गोष्टी, हार्डवर्क करा आणि तुमचं जॉब, तुमचं जे काय आहे, कुठल्याही परिस्थितीत तुमचं काम पूर्ण करा, असं आपण त्याला एक ॲडवाईस करू शकतो जेव्हा हे कार्ड येईल तेव्हा. दुसरं, तुम्ही जर एखादं काम शोधत असाल, जॉब शोधत असाल, किंवा करिअरमध्ये एखादा चेंज तुम्हाला हवा असलेल्या करिअरमध्ये, तर चॅरियटचं कार्ड तुम्हाला ॲडवाईस करतं की तुम्ही फोकस राहा, तुम्हाला कुठल्या प्रकारचा जॉब हवा आहे, किंवा भले तुम्हाला आता सध्या रिसेंटली लगेचच काही मिळालं नाही तरी तुम्ही तुमचं मोटिवेशन घालवायचं नाही आहे, तुम्ही फोकस राहायचं आहे की कधी गिवअप करायचं नाही, असा हा मेसेज आहे. तुम्ही जे काही शोधाल, कुठल्याही प्रकारे, कुठल्याही मार्गाने जे काही तुम्ही शोधकार्य कराल तुमच्या जॉबसाठी किंवा एक करिअरसाठी, तर तिथे एक डिसिप्लिन बाळगा. एक असं म्हणता येईल की तुमच्या एक्सपेक्टेशन्सप्रमाणे एक किंवा तुम्हाला ज्या प्रकारची जॉब मिळवायचं आहे, ज्या प्रकारचं करिअर करायचं आहे, त्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत का यासाठी तुम्ही प्रयत्न करा, मिळतील की नाही यासाठी प्रयत्न करा, असं आपण सांगू शकतो. दुसरं, चॅरियटचं कार्ड आलं. चॅरियटचं कार्डचा विचार केला ना तर तुमचं करिअर एक प्रकारे जनरल मॅनेजरचं असू शकतं, कारण मॅनेज करणारी लिडरशिप आहे इथे. सो ड्रायव्हिंगचं असू शकतं, ड्रायव्हर म्हणून हे करिअर असू शकतं, किंवा एखादं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणा, की एखाद्या गोष्टीवरती फोकस ठेवून एकच एम आहे ते त्यासाठी सगळ्या फोर्स लावायचा आहे. सो प्रोजेक्ट मॅनेजर किंवा एखाद्या स्पोर्ट्समध्ये कोचिंग वगैरे असेल, कोच असेल स्पोर्ट्समध्ये, तर तसं हे करिअर यामध्ये येऊ शकतं. आता फायनान्शियली जर विचार केला तर चॅरियटचं कार्ड तुम्हाला तुमचे फायनान्शियल प्लॅन्स हे तुम्हाला जे काय मिळवायचं आहे, तुम्हाला कशा प्रकारचे बेनिफिट्स मिळवायचे त्याच्यावरती एक ठरवा, असं आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये एक जे काही तुम्ही बजेट असेल तुमचं, जे काही तुमचे प्लॅन्स असेल, सेविंग प्लॅन्स असतील, तर त्याला तुम्ही धरून राहा, सातत्याने बदल करू नका त्यामध्ये, एक त्याला स्टिक राहा, जे सेट कराल त्यामध्ये. दुसरं म्हणजे एक फायनान्शियली दृष्ट्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतील, तुमच्या मार्गातच असतील, असं तुम्ही सांगू शकता. दुसरं, तुम्ही असं सांगू शकता की फायनान्शियली तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, कारण हे सक्सेसचं कार्ड आहे. फायनान्शियल तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला जे काय तुमच्या उद्दिष्टांप्रमाणे तुम्हाला काय प्लॅन्स घेता येतील, फायनान्स कशामध्ये गुंतवणूक करायची किंवा काय, पण तुम्हाला प्रयत्नांती एक यश हे डेफिनेटली मिळणार आहे, असं आपण सांगू शकतो. आता आपण जर पर्सनॅलिटी टाईपचा विचार केला तर पर्सनॅलिटी टाईप काय सांगतं ते पाहूया. चॅरियट ही व्यक्ती ॲज अ पर्सनॅलिटी ही एखादं उद्दिष्ट मनात घेऊन
त्या मार्गाने मार्गस्थ झालेली असू शकते, फोकस असू शकते, सातत्याने प्रयत्न करणारी असू शकते, किंवा ती तिच्या मार्गामध्ये काहीही येऊ देणार नाही अशी पर्सनॅलिटी, की एखादं कार्य करायचं आहे तर त्यामध्ये ती कुठलाही अडथळा कुठलाही डिस्टर्बन्स येऊ देणार नाही. आणि ते सगळं त्यासाठी एक आपलं उद्दिष्ट मिळवण्यासाठी, जे गोल्स अचीव करण्यासाठी जे काही करायचं आहे ते सगळं करणारी व्यक्ती आहे, अशी ही पर्सनॅलिटी आहे. दुसरं, इन द पॉझिटिव्ह सेन्स जर आपण विचार केला चॅरियटचा, जॉबवर जर विचार केला पर्सनॅलिटीचा, तर ती पूर्णपणे ॲक्शन ओरिएंटेड आहे. काय दुसरं म्हणजे कारण हे ॲक्शन, मूव्ह ऑन आणि मोमेंटचं कार्ड आहे. ॲक्शन घ्या आणि मूव्ह करा हे सांगणारं कार्ड आहे. सो ही पर्सनॅलिटी ही पूर्ण ॲक्शन ओरिएंटेड आहे. दुसरं, पूर्ण मोटिवेटेड आहे. आपल्याला काय करायचं आहे हे फिक्स आहे, माहीत आहे. सो त्या दृष्टीने मोटिवेटेड आहे. आणि दुसरं म्हणजे एक सेल्फ डिसिप्लिन असणार, फोकस असणार आहे आपल्या गोल्सवरती असं म्हणणं. पण जर आपण थोडंसं एक निगेटिव्हली याचा विचार केला या कार्डचा, तर मग ही पर्सनॅलिटी कशी असेल, तर कदाचित ती डोक्यानेच जास्त वागणारी आहे. एक सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण डोक्याने विचार करणारी. एक म्हणता ना की सगळ्या गोष्टी, राग जरी आला तरी पटकन डोक्यात अचानकपणे रागवणारी, किंवा एक कंट्रोल नाही आहे मनावरती असं. दुसरं म्हणजे जे फोर्सेस आहेत त्यांचे ती प्रॉपरली यूज नाही करत असं म्हणायचं मला. दुसरं, सातत्य असेलच या व्यक्तीमध्ये, पण जे बिहेवियर जे असणार आहे थोडंसं एक अग्रेसिव्हपणा म्हणतात ना एखाद्या गोष्टीमध्ये, ओव्हर ॲक्टिवनेस अशा प्रकारचा असू शकेल. तो एक थोडीशी फ्लिप साईड आपण म्हणू शकू. सो ही पर्सनॅलिटी झाली. आता आपण रिलेशनशिप आणि लव्ह ह्याच्यामध्ये चॅरियटचं कार्ड काय सांगतं ते पाहूया. नातेसंबंधामध्ये जे विचार केला ना, तर चॅरियटचं कार्ड असं दाखवतं की एक नवीन नात्यांच्या दृष्टीने तुम्हाला जे काही करणं गरजेचं आहे ते तुम्ही करत राहा. आणि जे तुम्हाला मिळवायचं आहे एखादं नातेसंबंध किंवा काही, तर त्यासाठी जे प्रयत्न तुम्हाला करता येईल. दुसरं म्हणजे हे एक स्ट्रगलचं कार्ड आहे. सो स्ट्रगल करताना माणसाला आयुष्यामध्ये, दुसरं म्हणजे एकतर लवर्सचं कार्डमध्ये डिसिजन केलेलं आहे, एक लग्न झालेलं आहे, जबाबदाऱ्या आलेल्या आहेत, आणि मग आता तो चॅरियट आहे. सो चॅरियट म्हणून तो त्या अपेक्षांना पुरे करण्यासाठी, एक नवीन कुटुंबाच्या अपेक्षा, जोडीदाराच्या अपेक्षा यांना पुरे पडण्यासाठी तो जे काही करायचं आहे तो तू करणार आहे. सो चॅरियटचं कार्ड नातेसंबंधामध्ये असं सांगतं की तुम्ही एक नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी, किंवा जे काही तुम्हाला म्हणजे मे बी कदाचित काही सॅक्रिफाईससुद्धा करावे लागले असतील. कारण जनरली जेव्हा या अपेक्षा वाढत जातात तेव्हा त्या फुलफिल करण्यासाठी बरेचदा जी करती व्यक्ती असते, किंवा जरूर नाही आहे की हे एक पर्टिक्युलर जेंडर असं म्हटलेलं नाही आहे या चॅरियटला, पण त्या व्यक्तीला बऱ्याचशा गोष्टी एखादी कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी काही गोष्टी या सोडून द्याव्या लागतात, किंवा काही गोष्टींचा लॉस सहन करावा लागतो, सॅक्रिफाईस करावं लागतं. सो नातेसंबंधामध्ये असं म्हणता येईल की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अशा, एक जे उद्दिष्ट आहे तुमचं मनात, तुम्हाला जर रिलेशनशिप चांगली डेव्हलप करायची किंवा नवीन रिलेशनशिप मिळवायची आहे, किंवा असलेल्या रिलेशनशिपमध्ये एक चांगलं एक बॉन्ड तयार करायचं असेल, तर तुम्हाला जे त्यासाठी करता येईल, ज्या काही स्टेप्स घेता येईल त्या सगळ्या, आणि तुम्ही तुमचं उद्दिष्ट क्लिअर राहू दे, तुम्हाला त्यामध्ये कोणाला येऊ देऊ नका. म्हणजे हे पॉईंट्स हे जनरली सगळीकडे करिअरमध्ये म्हणा किंवा नातेसंबंधात म्हणा हे सेमच आहेत. दुसरं म्हणजे तुम्ही जर एखादं नवीन प्रेम शोधत असाल तर चॅरियटचं कार्ड हे सांगतात की तुम्ही तुमचे स्टँडर्ड कमी करू नका, की कुठल्याही बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. जे तुम्हाला हवं आहे, ज्या प्रकारची एक जोडीदार हवा असेल, ज्या प्रकारचं प्रेम तुम्हाला हवं असेल, त्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा, वेगवेगळ्या एक मार्ग निवडत राहा. पण तुम्हाला कधी ना कधी यश मिळेल त्यामध्ये, कारण हे यशाचं कार्ड आहे. सो पण एक तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका कुठल्याही प्रकारे.
तुमचं स्टँडर्ड खाली आणू नका. असं समजा ते एखादी चॅलेंजिंग रिलेशनशिप असेल आणि डिफिकल्टी असेल दोघांमध्ये एक ॲडजस्ट करण्यासाठी, तर चॅरियटचं कार्ड सजेस्ट करतं की तुम्ही स्ट्रगल करताय. हे कार्ड स्ट्रगलिंगचं आहे. सो तुम्ही स्ट्रगल करताय त्या नातेसंबंधाला पुढच्या नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी. पण मे बी कदाचित ही एक सिच्युएशन आहे की ती आता एक डिफिकल्ट आहे चेंज होण्यासाठी. सो हे रीडिंगच्या बाबतीत आपण म्हणतो आहे की एखादी ऑलरेडी रिलेशनशिप बिघडलेली आहे आणि त्या बाबतीत रीडिंगमध्ये हे कार्ड आलं. याचा अर्थ समोरची व्यक्ती प्रयत्न करते आहे, पण स्टील तिला हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मे बी कदाचित हे यामध्ये काही पुढे चेंजेस होणार नाही आहेत असं आपण म्हणू शकतो असं. सो हे नातेसंबंधासंबंधी झालं. आता आपण स्पिरिच्युअल रीडिंगच्या बाबतीत हे कार्ड काय सांगतं ते पाहू. स्पिरिच्युअल अध्यात्माच्या दृष्टीने जर आपण ह्या कार्डचा विचार केला तर हे कार्ड आपल्याला ॲडवाईज करतो की तुम्ही तुमच्या अध्यात्मामध्ये सेल्फ डिसिप्लिन वापरणं गरजेचं आहे. तुम्ही एका पर्टिक्युलर ट्रॅकवरती सातत्याने प्रयत्न करत गरजे. तुमचे जे काही स्पिरिच्युअल गोल्स असतील, जे काही तुम्हाला एक अध्यात्मामध्ये जेवढी काही प्रगती तुम्हाला करायची असेल, त्या बाबतीत तुम्ही एक स्वतःमध्ये विल पॉवर आणणं गरजेचं आहे आणि त्याला चिकटून राहणं, त्या मार्गाला चिकटून राहणं गरजेचं आहे. दुसरं फोकस ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला ते गोल्स तुमचे अचीव होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते रिझल्ट दिसत नाहीत त्यामध्ये. जरी तुम्हाला इथे समाजामधून त्या बाबतीत एक अपोजिशन फेस करावं लागलं, कोणी तुम्हाला त्या बाबतीत प्रश्न करत असेल, तरीसुद्धा तुम्ही तेच करा जे तुम्हाला करायचं आहे असं आपण सांगू शकतो. आता दुसरं आपण वेलबिंग, हेल्थ आणि वेलबिंगच्या दृष्टीने जर विचार केला तर हे कार्ड काय सांगेल ते पाहूया. चॅरियटचं कार्ड हे ना हेल्थच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह साईन सांगता येईल, कारण हे सगळं कलर्स बघितलं तर हा पॉझिटिव्ह आहे, अफर्मेशन आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये प्रगती होणार आहे. प्रगती एक सातत्यपूर्ण तुम्ही औषध पाणी घ्याल, व्यवस्थित एक डिसिप्लिन मेंटेन कराल, त्या औषध उपचार मेंटेन कराल, एक तर त्यामध्ये सातत्य राखाल तर तुम्हाला डेफिनेटली प्रोग्रेस दिसणार आहे हेल्थमध्ये असं आपण सांगू शकतो. आणि एक तुम्ही मोटिवेट राहणं गरजेचं आहे की भले आता एक आजारपण असेल तर यातून तुम्ही स्वतः बरे व्हाल अशी कुठेतरी मनामध्ये एक इच्छाशक्ती आपली बळकट करणं गरजेचं आहे असं हे चॅरियटचं कार्ड सांगतो. चॅरियटचं कार्ड आणि आलं ना की समजायचं की तुम्हाला आता गरज आहे की एक चांगला प्लॅन करण्याची. कारण हे कार्ड काय आहे, लवर्सने जो डिसिजन घेतला आहे त्याच्यावरती ॲक्शन चॅरियट घेतो आहे. सो इथे तुम्हाला एक चांगला प्लॅन करून त्याच्यामध्ये एक मे बी त्याच्यात एक्सरसाइज असेल, डाईट असेल, स्वतःची काळजी घेणं किंवा सो जे काही मेडिटेशन एक मनाच्या लेवलवरती तो जे काही असेल, जो काही प्लॅन आहे तो डिसिप्लिनने फॉलो करणं. कारण तुमच्यामध्ये हे स्ट्रेंथ आहे असं आपण सांगू शकतो. हे कार्ड आलं म्हणजे तुमच्यामध्ये ती ताकद आहे ते सगळं करण्याची आणि त्यातून जाण्याची, त्या सगळ्या प्रोसेसमधून. शॉर्टकट्स घेऊ नका असं आपण सांगू शकतो. कारण हे कार्ड हे स्ट्रगलनंतर प्रयत्नानंतर तुम्हाला यश देणारं कार्ड आहे. सो इथे शॉर्टकट्स घेऊ नका. सो डिसिप्लिनमध्ये राहणं हे अत्यंत गरजेचं आहे असं आपण तब्येतीच्या बाबतीत सांगू शकतो. दुसरं हेल्थच्या बाबतीत आपण कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर ह्या कार्डवरून असं दिसतं की एक तर ह्याची कॅन्सर रास आहे, कर्क रास आहे आणि जलतत्व आहे. सो एक फूड पॉयझनिंग वगैरे, फूड ॲलर्जीज, टॉक्सिन्स याच्याशी रिलेटेड किंवा मग काही जेनेटिक्स आजार असतात, जेनेटिक आजार, तोंडाचे आजार असतात, एक
किंवा कर्करास काय आहे, स्तनासंबंधी आजार, गर्भाशय, स्तन यांचे आजार हे दाखवतं. स्त्रियांशी, कारण स्त्री इलेमेंट आहे ना, सो स्त्रियांशी रिलेटेड जे आजार असतात किंवा आईपणाशी, मदरहूडशी रिलेटेड त्या संदर्भातले जे काही आजार आहेत ते सगळे यामध्ये धरले जातात. करिअरचा विचार केला तर एक चॅरियट म्हणजे क्वालिटी कंट्रोल म्हणून म्हणता येईल, किंवा नेटवर्किंगमध्ये करिअर असू शकतो, सॉफ्टवेअरमध्ये पण असू शकतो, ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये असू शकतो करिअर. ओके, सो इथे एक मिनिट आपल्याला चार्ट काढते मी आता. सो ही कर्क रास आहे तर आणि जलतत्व आहे. सो जलतत्व असल्यामुळे वॅक्सिंग वाढता चंद्र ही चंद्राची फेज आहे या कार्डसाठी, वाढता चंद्र. दुसरं म्हणजे वॉटर इलेमेंट आहे म्हटल्यानंतर फेमिनाईन एनर्जी आहे, स्त्रीतत्व यीन एनर्जी आहे. दुसरं आपण जर ऋतू बघायचं झालं तर कर्क रास हे साधारणतः श्रावणामध्ये हा ऋतू येतो, वर्षा ऋतू, मान्सून ऋतू. म्हणजे सूर्याचं भ्रमण कर्कामध्ये कधी आहे ते बघायचं, कुठल्या मराठी महिन्यामध्ये आहे सूर्याचं भ्रमण कर्क राशीमधून तो महिना किंवा तो त्यावेळी जो ऋतू असेल, मग इथे वर्षा ऋतू आहे. सो तो वर्षा, कारण या 2 मराठी महिन्यामध्ये वर्षा ऋतू असतो यावेळी. सो मग ह्या कार्डचा वर्षा ऋतू आपण म्हणता येईल. ओके, हे झालं. सो आपले सीझन झाले, टाईम इलेम पिरियड झाला, सीझन झाला, मून फेज झाली. डायरेक्शन मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, ईशान्य दिशा आहे याची. न्यूमरोलॉजिकली या कार्डची दिशा ईशान्य आहे. आणि जर आपण एक मिनिट, न्यूमरोलॉजिकली आपण केतू मानला, केतू हे सेंटर दाखवतो, सेंटर डायरेक्शन. आणि दुसरं म्हणजे ईशान्य दिशा दाखवतो, गुरु आणि केतूची ईशान्य दिशा 7 नंबर. सो न्यूमरोलॉजिकली याची दिशा ईशान्य आहे आणि सेंट्रल आहे, सेंट्रल डायरेक्शन असं आपण सांगू शकतो. सो आता आपला हा सगळा पोर्शन झालेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे ही स्टोरी, आणि दुसरं म्हणजे ओशोंचा एक मेसेज काय आहे तो ते आपण पाहूया आता. आपण पहिल्यांदा ही स्टोरी पाहूया. तर टॅरोट ऑफ द डिवाईनचं कार्ड आहे द चॅरियटचं, आणि हे असं दिसतं. सो ह्याची स्टोरी काय आहे, ह्याची स्टोरी द प्रिन्सेस ऑफ द व्हाईट लँड अशा स्टोरीचं नाव आहे, नॉर्वेची स्टोरी आहे. सो या स्टोरीमध्ये असं आहे, एक गरीब फिशरमॅन असतो. हां, असे पकडणारा, एक मिनिट जरा डिस्टर्बन्स आहे तो विंडो. सो हा गरीब फिशरमॅन असतो आणि एक दिवस त्याला ना काहीच मासे मिळत नाहीत. तो मासे पकडायला गेलेला असतो, काहीच मिळत नाही, आणि तो मग निराश होऊन परतणार असतो. एवढ्यात एक त्यानं पाण्यामधून एक मासा बाहेर येतो आणि तो त्याला प्रॉमिस करतो की मी तुला खूप सारे मासे देईन, पण तू मला एक प्रॉमिस करायचं, तुझ्या बायकोच्या ॲप्रनमध्ये जे आहे ना ते तू मला द्यायचं. तर तो खुश होतो, तो म्हणतो ठीक आहे, हो देईन. आणि हे बार्गेनिंग होतं त्यांचं. पण जेव्हा तो घरी येतो फिशरमॅन, तेव्हा त्याला कळतं की त्याची बायको प्रेग्नंट असते. तर तो घाबरतो, म्हणजे तो विचार करतो, अरे बापरे, म्हणजे याचा अर्थ मी जे प्रॉमिस केलं होते ते माझ्या मुलासाठी केलं, म्हणजे आता मला माझं मूल द्यावं लागणार आहे त्या फिशला. तर तो घाबरतो आणि ती भीती असते ती तो तिकडचा राजा असतो त्याच्या कानावर जाते. तर तो राजा त्याला काय सांगतो, तो राजा त्याला प्रॉमिस करतो की मी तुझ्या मुलाला वाढवेन या पाण्यापासून फार लांब एका घरी, मी तुझ्या मुलाला वाढवेन, असं राजा दयाळू असं तो प्रॉमिस करतो. आणि त्या मुलाचं नाव मुलगा होतं त्याचं नाव असं हाल्वर. त्या हाल्वरला त्या पाण्यापासून फार लांब
त्याची वाढ होते, तो मोठा होतो. पण त्याला ना पाण्याबद्दल खूप एक म्हणजे जिज्ञासा असते. म्हणजे कधीतरी आपण ह्या पाण्यात जावं किंवा बोटीमधून प्रवास करावा अशी खूप इच्छा असते. एक दिवस काय होतो, तो त्यासाठी प्रयत्न करतो. तो बोटीकडे जातो आणि बोटीवरती पाय ठेवणार, चढणार, तेवढ्यातच काय होतं, ती बोट त्याला आपल्याकडे खेचते आणि अचानकपणे तिथून गायब होते आणि एक खूप लांब एका व्हाईट लँड त्या ठिकाणी जाऊन थांबते. त्याला ते अगदी अकस्मात सगळं घडल्यासारखं होतं आणि त्या व्हाईट लँडमध्ये जेव्हा तो येतो तेव्हा तिथे त्याला त्या 3 प्रिन्सेस दिसतात व्हाईट लँडच्या. त्यांच्या सौंदर्यावरती तो खुश होतो. पण त्या प्रिन्सेसच्या भोवती आहे ना पहारा असतो, असा 3, 6 आणि 9 पहारेकऱ्यांचा सतत पहारा चालू असतो त्या प्रिन्सेसच्या भोवती. सो हा हालवर असतो ना, तो त्या प्रिन्सेसची मुक्तता करतो त्या पहारेकऱ्यांमधून. त्या प्रिन्सेस खूप शोधात आणि मग त्यातली जी धाकटी असते ना ती खूप सुंदर असते, ती त्याच्याशी लग्न करते. असंच होतं. नंतर काय होतं, बरेच वर्ष तो म्हणजे बरेच दिवस तो राहतो त्या प्रिन्सेसबरोबर. एक खूप छान आनंदात त्याचं आयुष्य चाललेलं असतं. कालांतराने त्याला ना त्याच्या आईवडिलांची आठवण येते, जे खरे आईवडील असतात त्यांची आठवण येते. तर तो त्या प्रिन्सेसला म्हणतो की मला माझ्या आईवडिलांना भेटायचं आहे. तर ती एक तयार होते आणि ती त्याला काय करते की ती त्याला सांगते की ती प्रिन्सेस त्याला एक रिंग देते आणि ती रिंग देते. ती म्हणते ही रिंग तू घातलीस ना की तू 2 वेळा तुला परतता येईल. म्हणजे एकदा तू इथून जायचं तिथे आणि दुसऱ्यांदा जेव्हा घालशील तेव्हा तू तिथून परत येशील. असा 2 वेळेचा प्रवास तुला या रिंगमधून करता येईल रिंग घातल्यावरती. तर आणि ती अट घालते ती प्रिन्सेस. ती म्हणते तू तिथे गेल्यानंतर तुझे वडील जेला जे जे काय सांगतील ना ते तू ऐकायचं आहे, पण तुझी आई तुला जे सांगेल ते तू ऐकायचं नाही आहेस. तो मान्य करतो आणि जातो आपल्या वडिलांकडे. तो ती रिंग वापरतो आणि जातो. आणि जेव्हा तो आपल्या घरी येतो त्याची आई एक त्याला इच्छा बोलून दाखवते की आपल्याला राजाकडे जायला हवं. त्याने तुझं पालन पोषण केलेलं आहे, तर आपण त्याला राजाकडे जाऊन भेटूया. तर वडील सांगतात की नको जायला तुम्ही. पण तो वडिलांचं म्हणणं ऐकत नाही आणि तो राजाकडे जातो आणि त्याची सगळी ही कथा सुरुवातीपासूनची तो ती राजाला सांगतो. तर राजा ती कथा ऐकतो आणि राजा म्हणतो की त्याला विश्वासच बसत नाही की मग त्याच्या स्वतःच्या राणी व्यतिरिक्त इतर कुठली प्रिन्सेस इतकी सुंदर असू शकते. तर त्या हॉलवर जो आहे ना त्याला खूप एकदम अभिमान आल्यासारखा, एक थोडासा गर्व आल्यासारखा होतो. तर तो ते प्रूव्ह करायचं असतं की माझी बायको जी आहे प्रिन्सेस आहे ती सगळ्यात सुंदर आहे, राणीपेक्षाही सुंदर आहे. हे करण्यासाठी तो काय करतो की ती जी रिंग दिलेली असते ना प्रिन्सेसने, त्या रिंगला तो आज्ञा करतो की तू तिला घेऊन ये, प्रिन्सेसला घेऊन ये. प्रिन्सेस इथे येते आणि ती हलवरला त्याला ती रागवते की तू प्रॉमिस मोडलं, मी तुला जे सांगितलं होतं की तुझ्या आईचं म्हणणं तू ऐकायचं नाही, वडिलांचं ऐकायचं, हे तू प्रॉमिस मी दिलेलं ते तू पाळलं नाहीस. आणि ती त्याची रिंग परत घेते आणि स्वतःला तिथून रिंग घालून ती तिथून गायब होते. आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे तो हलवर जो असतो ना तो खूप दुःखी होतो आणि त्याला काही करून आता व्हाईट लँडला परत जायचं असतं त्या प्रिन्सेसकडे. पण कोणालाच माहीत नसतं ती व्हाईट लँड आहे कुठे. नाही राजाला माहीत असतं, नाही कुठल्याही प्राण्याला पक्ष्याला कोणालाच माहीत नसतं. फक्त एक मासा असतो जो सुरुवातीला जो स्टोरीमध्ये आहे, त्या माशाला माहीत असतं की ते व्हाईट लँड कुठे आहे. आणि तो मासा त्याला त्या व्हाईट लँडला घेऊन जातो त्या प्रिन्सेसकडे आणि नेमकी ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करणार असे आणि बरोबर त्या पर्टिक्युलर वेळेलाच तो मासा त्याला तिथे घेऊन जातो की त्यामुळे पुढचं अनर्थ असतं ते टळतं. सो इथे ही स्टोरी संपते. सो या स्टोरीमधून फारसं आपल्याला काय मेसेज घेता येईल, एकतर तुम्ही प्रॉमिस मोडता कामा नये. एखाद्या गोष्टीवरती एखादी गोष्ट ठरवली तर त्यावरती फिक्स राहणं गरजेचं आहे.
एक सातत्याने तुम्ही असा वरचे वर बदल करता कामा नये. एक फोकस राहणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीसाठी, लॉयल राहणं गरजेचं आहे. सो हे एक आपण सांगू शकतो. आता आपण पाहूया ओशोझिन टॅरोटचा काय मेसेज आहे. कारण हा डेक स्पिरिच्युअल आहे. सो या कार्ड्समध्ये इथे द चॅरियट असं नाव नाही आहे, द अवेअरनेस असं नाव आहे. सो याचा काय मेसेज आहे तो आपण पाहूया अवेअरनेसचा. आता ओशोंचे जे हे कार्ड आहे ना अवेअरनेसचं, अवेअरनेस म्हणजे काय, अवेअरनेस म्हणजे जाणीव असणं एखाद्या गोष्टीची. तो इथे त्याचा अर्थ असा आहे, इथे ओशोंनी काय सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा एखादी रिॲलिटी भौतिक जगतामध्ये घडवण्याचा प्रयत्न करतात, कुठलेही काहीही निर्मिती नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करता, किंवा एखादं तुमचं अचीव करायचं आहे तुम्हाला काही लाईफमध्ये, ते जेव्हा तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करता तर त्यापासून तुम्हाला अडवणारी गोष्ट काय असते तर इल्युजन किंवा माया. या भौतिक जगतामध्ये माया जी आहे किंवा इल्युजन, अवास्तव अपेक्षा, कल्पना स्वतःबद्दलच्या, या गोष्टी या तुम्हाला अडवतात. कारण तुम्हाला जाणीव नाही आहे त्या काय करायला हवं, काय असायला हवं, या गोष्टीची जाणीव कमी पडते इथे. सो त्यामुळे तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकत नाही. आणि जाणीव असणं म्हणजे एखादी गोष्ट चेतन मनाने एखादं क्रिया करण्यासारखं नाही आहे. कुठल्याही गोष्टीची जाणीव ठेवणं म्हणजे एखादं काही करतो आहे कॉन्शियस मनाने असं नाही आहे ते. किंवा एखाद्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागतं असंही काही नाही आहे. किंवा जाणीव ठेवण्यासाठी स्ट्रगल करण्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जाणीव असणं, जाणीव ठेवणं एखाद्या गोष्टीची म्हणजे काय करणं तर तुम्ही स्वतःला सेटल करा. तुमच्या स्वतःमध्ये एक तुमच्या अंतर्मनामध्ये, तुमच्या डीप कुठेतरी खोलवर तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही स्वतःला विटनेस राहा. तुमचं अस्तित्व जाणं. एक तिथे एक इटर्नली सायलन्स असेल, एक खूप शांतता तुम्हाला जाणवेल आणि मग तुम्ही अवेअर व्हाल. एक अवेअरनेस तो आपोआप तुमच्या इथे येईल. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही, कुठली कृती करण्याची गरज नाही असं ओशोंचं म्हणणं आहे की एखादा अवेअरनेस येण्यासाठी. दुसरं म्हणजे ओशोंचं असं म्हणणं आहे की तुमचं मन जे आहे ना, माइंड आहे आपलं, माइंड हे कधीही इंटेलिजंट नसतं. माइंडपेक्षा नो माइंड ही जी अवस्था आहे की जिथे तुमचं मन नाही आहे, तिथे काहीच नाही आहे, कुठले विचार नाही आहेत, एक निक्षिप्त शांतता आहे, अशी जी मनाची अवस्था आहे ना ती इंटेलिजंट आहे. तिथे खरा इंटेलिजन्स आहे, ते सगळं ओरिजिनल आहे आणि एक रिव्हॉल्युशनरी आहे की एक काहीतरी खूप घडवण्याची त्याच्यामध्ये एक पॉवर आहे की त्यामध्ये ती त्यामध्ये ती जी पॉवर आहे ती त्यामध्ये जे काही तुम्ही कराल त्यामध्ये खूप काही भव्य दिव्य घडवू शकता. आपण मात्र काय करतो, या मनामध्ये आपण गतकाळाच्या सगळ्या आठवणी किंवा भूतकाळामध्ये आपल्याला काय घडवायचे त्याचे जे प्रोजेक्शन्स असतात त्याचा जो एक चित्रपट असतो तो असतो आपल्या मनामध्ये. गतकाळाच्या आठवणी, भूतकाळाचे प्रोजेक्शन्स, आणि या सगळ्यामुळे आपलं मन इतकं काही भरून जातं की आपण जे काही जगतो ना ते एकदम मिनिमम जगतो. एक फुलफिलमेंट नसते त्यामध्ये, एक मॅक्झिमम लेवलला आपण जगत नाही, एक परिपूर्णपणे जगत नाही असं ओशोंचं म्हणणं आहे. तुम्ही तुमची जी ज्योत आहे, तुमच्या मनातली जी आग आहे, एक फ्लेम आहे, ज्वाळा आहे, ती तुम्ही धीमी करता. त्यामुळे ज्या विचारांमुळे जेव्हा तुम्ही हे विचार एक सोडायचा प्रयत्न करता, सुरुवात करता, एक 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 विचार तुम्ही ड्रॉप करत जाता, ती जी भूतकाळातली जी डस्ट असते तुमच्या मनामध्ये बसलेली ती जेव्हा तुम्ही काढून टाकता, त्यानंतर एक स्वच्छ क्लिअर आणि एक नवीन ज्योत तुमच्या मनामध्ये जळत येते आणि एक तुमचं पूर्ण आयुष्य एक छान एक फ्लेम बनतं की जी विदाऊट स्मोक आहे, त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही आहे, एक प्युअर आहे ती, आणि त्यालाच अवेअरनेस म्हणतात असं ओशोंचं म्हणणं आहे. तो हे अवेअरनेस जर तुमच्या मनामध्ये असेल
की तुमच्या सगळ्या परिस्थितीबाबत, तुमच्या आताच्या सिच्युएशनबाबत, तुमची प्रेझेंट कंडिशन काय आहे, तुमच्या कॅपॅसिटीज काय आहेत, तुमचे वीक पॉईंट्स काय आहेत, या सगळ्या बाबतीत जेव्हा तुम्ही पूर्णपणे ॲक्च्युली अवेअर राहाल, तुमच्या त्या मतांना कुठल्याही भूतकाळातल्या विचारांची जोड नसेल, भविष्य काळातल्या तुमच्या प्लॅन्स असतील किंवा काही गोष्टी असतील त्याचा कुठेही संदर्भ नसेल, अशा वेळी म्हणजे पूर्णपणे तुम्ही जेव्हा प्रेझेंटमध्ये राहाल, अवेअरनेस म्हणजे काय, पूर्णपणे प्रेझेंटमध्ये राहणं. सो त्यावेळी एक तुम्ही ज्या ॲक्शन्स घ्याल त्या रिव्हॉल्युशनरी असणार आहेत, त्या खूप काही घडवणाऱ्या असणार आहेत, असं ओशोंचं म्हणणं आहे. सो हे त्याचं कार्ड आहे असं आपण. सो हा एक त्याप्रमाणे एक मेसेज आहे चॅरियटचा, की तुम्ही फोकस राहा, प्रेझेंटमध्ये राहा. तुम्ही कुठल्याही गोष्टी तुमच्या प्रगतीच्या मार्गात येऊ देऊ नका. मग कुठल्याही गोष्टी म्हणजे तुमचे पास्ट लाईफ बिलीफ सिस्टीम्स असतील, तुमचे पास्ट मेमरीज असतील किंवा तुमच्या एक भविष्याबद्दल तुमच्या ज्या मनामध्ये इल्युजन्स आहेत किंवा काही एक अवास्तव अपेक्षा आहेत, काहीही कुठल्याही डिस्टर्बन्सेस आहेत, हे तुमच्या मार्गात येऊ देऊ नका. हा थोडाफार हा आपण अर्थ असा इथे लिंक करू शकतो. सो आज आपण चॅरियट पाहिलं आहे. सो आज आपण फूलच्या आयुष्याचा एक टप्पा पार केला आहे. या चॅरियटपर्यंत फूल हा एक परिपूर्ण त्याचं रूपांतर एक पूर्ण मॅच्युअर्ड माणसामध्ये झालेला आहे, की तो आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डिफिकल्टीज आयुष्य फेस करू शकतो, भौतिक आयुष्य. सो इथे त्याच्या आयुष्याचा एक टप्पा पूर्ण झाला. सो आता उद्यापासूनची जी काही कार्ड्स आहेत ना, तो त्याच्या आयुष्याचा दुसरा टप्पा आपण पाहणार आहोत. ओके. सो तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते कळवा, आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू.